झोपेचा आणि त्वचेचा खरंच खूप जवळचा संबंध आहे. तुम्ही रात्री 10 पासून सकाळी 5 पर्यंत झोपलं पाहिजे. तुमच्या बॉडीमध्ये जे काही रिपेअर मेकॅनिझम चाललं असतं, जसं तुम्हाला तुमचं कोलॅजन मेंटेन करायचं आहे, इलॅस्टिन मेंटेन करायचं आहे किंवा एजिंग व्हायचं नाही आहे, तर तुम्हाला ह्या वेळेतली जी झोप ही त्याच्यासाठी गरजेची होते. तुम्ही फेसवॉश केल्या केल्या जेव्हा स्वतःच्या त्वचेला बघताय आणि जर तुम्हाला ओढल्यासारखी वाटते, तो फेसवॉश तुमच्यासाठी योग्य नाही आहे. जर तुम्हाला फेसवॉशमध्ये विजिबल स्क्रबिंग पार्टिकल्स दिसत आहेत, अशा पद्धतीचे फेसवॉश आपण वापरू नये. आजकालची आपली जी बॉडी आहे ती खूप स्ट्रेसेसमधून जाते. रात्रीचं नॉर्मल आवर्समध्ये झोपत नाहीये. खाण्यामध्ये आपण फ्रेश फ्रुट्स आणि ग्रीन व्हेजिटेबल्स घेत नाही, आपण पॅकेटचं फूड घेतोय आणि ते खातोय. इव्हन साधी गोष्ट ना, आपण जर मोबाईल घेतला आणि इंस्टाग्रामचे रील्स बघतोय, प्रत्येक 10 सेकंदाला डोक्याला एक खुराक देतोय. आपला जो ब्रेन आहे तो त्याच्यामुळे कंटिन्युअस स्ट्रेसमध्ये जातोय. ओव्हरऑल आपल्या बॉडीची जी हिलिंग कॅपॅसिटी आहे ती कमी झाली आहे. एखादा ऑनलाईन प्रॉडक्ट आहे आणि ते म्हणतंय की 2 दिवसामध्ये तुमचे रिंकल्स जातील, ते खरंच खरं असू नाही शकत. ती तेवढ्यापुरती त्वचेला प्लम्प करणार आहे आणि तेवढ्यापुरती तुम्हाला रिंकल्स कमी दिसतील. म्हणजे समजा मी फोटो काढते आणि मी तेवढ्यापुरती पोट दाबून धरलंय, सो ते त्या पद्धतीची गोष्ट झाली. टॅन जो झालेला आहे तो रंग जो आहे ना, तो त्वचेच्या असं बाहेर काही टाकलेला नाहीये, तो आणि घासून काढायचा ट्राय करतो, ते घासून नाही निघणार आहे, ते त्वचेच्या खूप आतमध्ये आहे. सो हे प्लीज प्रकार करणं बंद करायला पाहिजे. फेस योगा पण आपण परत असं म्हणूयात की हे सुडो सायन्स आहे, त्याला कुठल्याच स्टडीजमध्ये प्रूव्ह केलेलं गेलेलं नाहीये. आपण एकच पद्धतीची मुवमेंट सारखी सारखी करतोय तर आठ्या पडण्याचं जे प्रमाण आहे ते वाढतं. म्हणजे अँटी एजिंग म्हणून करायला गेलं तर एजिंग होऊ शकतं. एजिंग होऊ शकतं की आपण जेव्हा इंटरनेटवरती बघतो सगळे फिल्टर्ड फोटोग्राफ्स आहेत आणि त्याच्यामुळे नॉर्मल पण ज्या गोष्टी आहेत ना, फॉर एक्झाम्पल त्वचेवरती असलेले पोर, हा आजार नाही आहे, हा आता इंटरनेटनी काढलेला आजार आहे की प्रत्येक व्यक्ती येऊन म्हणते की मला त्वचेला पोर आहेत आणि मी त्याच्यासाठी काय करतो. तुमचा जो रंग आहे तो तुम्हाला प्रोटेक्शन देतो. सो तुम्ही गोरं व्हायची खरंच गरज नाही. आणि हा जो सगळा मिथ आहे ना की गोरं म्हणजे छान, हे खरंच बस करण्याची गरज आहे. हे कोण ठरवणार की गोरं म्हणजे छान? प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे, पण तुम्ही त्याच्यानुसार स्वतःला मापू नाही शकत. हॅलो हाय हॅलो नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे द मुक्तमुख शो म्हणजेच त्याच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आत्ता छान थंडी चालू आहे, तडतडायला लागली आहे स्किन, तुमचे असं अंग फुटायला लागलं वगैरे वगैरे. प्रत्येकाच्या भाषेत वेगळं वेगळं म्हणतो आहे आपण. आणि तेव्हा आपल्याला कुठेतरी आठवण येते की अरे मॉइश्चरायझर लावला पाहिजे, स्किन केअर रुटीन केलं पाहिजे. मी या कॅटेगरीतला. आणि त्याच वेळेला काही जण असतात की ते 10 स्टेप 15 स्टेप 20 स्टेप एवढं 100 तास काहीतरी त्याच्यावरतीच काम करत असतात. हे नक्की काय आहे स्किन केअर म्हणजे काय, स्किनची काळजी कशी घेतली पाहिजे, कशी नाही घेतली पाहिजे, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, खरं काय खोटं काय, दूध का दूध आणि पाणी का पाणी करण्यासाठी आजचा एपिसोड आपण प्रयोजलेला आहे. आणि त्याचसाठी आपल्याकडे डॉक्टर पल्लवी अहिरे आल्यात. शी इज अ डर्मॅटॉलॉजिस्ट. त्या गेली 18 वर्ष पुण्यात प्रॅक्टिस करतात. मॅम तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आपले प्रायोजक PNG यांच्याकडून छोटीशी भेट. जसं अर्जुन म्हणाला, थंडी आली आहे त्याच्यामुळे मग 2 गोष्टी 2 सीझन्समध्ये नक्की बाहेर पडतात. म्हणजे एक तर उन्हाळा आला की सनस्क्रीन दिसायला लागतात सगळ्यांकडे, आणि थंडी आली की सगळेजण मॉइश्चरायझर्स वापरायला लागतात. म्हणजे नाहीतर ऑप्शनच नसतो ना, कारण स्किन फाटायला लागते, मग पांढरी दिसायला लागते, असं काय 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 होतं. पण आता इंस्टाग्राम उघडलं ना तर प्रत्येकजण स्किन केअरच्या टिप्स देतोय. म्हणजे मग ते कुणीही असो, ॲक्टर्सही आता बहुतेक स्किन केअरच्या टिप्स द्यायला लागल्यापासून सगळं होतंय. आता इतकी इन्फॉर्मेशन अवेलेबल असताना कळतच नाही की खरं तर काय गोष्टी फॉलो केल्या पाहिजे, काय नाही केल्या पाहिजे. मग लोक स्वतःहूनच काहीतरी वेगवेगळे ॲसिड्स घेतात, ते घेऊन येतात आणि चेहऱ्याला लावायला सुरुवात करतात आणि त्यांना वाटतं की नाही हे छान चाललंय. पण बऱ्याचदा डॉक्टरसोबत बोलणं होत नाही. आपण हे जी औषधं आहेत जी चेहऱ्याला लावतोय आपण, ती खरं तर डॉक्टरकडनं प्रिस्क्राईब करून घेतली पाहिजे ना, पण ते करताना फारसं दिसत नाही. त्याच्यामुळे आजचा एपिसोड खूप महत्त्वाचा वाटतो की आपण ॲक्च्युअल डर्मॅटसोबत बसून हे विचारणार आहोत की काय वापरलं पाहिजे बाबा, काय नाही वापरलं पाहिजे. तर जर सुरुवात इथपासून करता आली, कारण हे सगळेजण आत्ता जे करतायत ना, एकतर सगळ्यांना प्रेझेंटेबल दिसायचं, सगळ्यांना एक काहीतरी छान सुंदर दिसायचं आहे. आणि त्यासाठी मग सगळ्यात पहिलं म्हणजे तुमची स्किन चांगली आहे की काय स्किन आहे. मग एक पॉईंट होता 10-1 वर्षांपूर्वी लोक कोणी पास झालं ना की अरे काय बॉडी आहे हे म्हणायचे. म्हणजे अरे छान बॉडी दिसतीये, छान फिजिक दिसतंय. पण आता लोक कोणी पास झालं अरे स्किन बघ ना. तर हे जे शिफ्ट झालाय सगळं एकदम स्किनवरती शिफ्ट झालं. तर ज्यावेळेस आपण चांगली स्किन म्हणतो त्यावेळेस चांगली स्किन म्हणजे नेमकी काय असते? ओके,
चांगलं स्किन, आपण जास्त करून असा विचार करतो की चांगलं स्किन म्हणजे अपीअरन्स पाहिजे स्किनचं, पण आपण खरंच जर पाहिलं ना तर स्किन हा आपल्या पूर्ण बॉडीचा सगळ्यात मोठा ऑर्गन आहे आणि त्याचे फंक्शन्स पण खूप सारे आहेत. तर ॲज अ डर्मॅटॉलॉजिस्ट जेव्हा आम्ही म्हणतो की ही स्किन चांगली आहे, तर तेव्हा अपीअरन्स हो बरोबर आहे की एखादा कुठला डाग नको किंवा लालपणा नको, कुठे टेक्स्चर चांगलं पाहिजे, हायड्रेशन चांगलं असेल तर तुकतुकीत दिसते तुमची त्वचा, त्याच्यावरती कुठले इन्फेक्शन्स नाही आहेत हे तर आहेच, पण बरोबरीने सगळीकडचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आहे का त्वचेचं, तो एक महत्त्वाचा पोर्शन झाला. आणि जे त्वचेचे सगळ्यात महत्त्वाचे जे फंक्शन्स आहेत ती त्वचा पार पाडतीये का. तर जर आपण पाहिलं त्वचा तर सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन हे आहे की ट्रान्सिपिडर्मल वॉटर लॉस, म्हणजे आपल्या शरीरातलं जे पाणी ते शरीरात ठेवणं, त्याला बाहेर न जाऊ देणं, हा जो बॅरियर क्रिएट करतो त्वचा ती महत्त्वाची आहे. सो तो जर फंक्शन व्यवस्थित होतोय तर त्वचा चांगली आहे. त्वचेचं हे पण काम आहे की बॅरियर ठेवायचं, म्हणजे बाहेर आपण जेव्हा बघतोय UV लाईट येत आहे, पोल्युशन आहे, वेगवेगळ्या आपल्याला काही ट्रॉमा होऊ शकतात, मेकॅनिकल म्हणा किमिकल जे ट्रॉमा होऊ शकतात, त्याच्यापासून त्वचा आपल्याला वाचवते. ती जर ते फंक्शन व्यवस्थित करते तर ती त्वचा चांगली आहे. आणि त्वचेचे अजून पण बरेचसे फंक्शन्स आहेत, जसं की समजा मी हात लावला इथे, तर इथे हात लावलेला जे तुमच्या ब्रेनला समजतंय ते त्वचेमधूनच नसा त्याला घेऊन जात आहेत. जेव्हा आपण प्रेशर देतोय, व्हायब्रेशन देतोय, हे समजतंय आपल्याला. नंतर कुठल्या पण प्रकारचं जेव्हा इन्फेक्शन होतं आहे तर त्याच्यापासून वाचवण्यासाठी त्वचेमध्ये काही सेल्स असतात, लँगरन सेल्स आपण म्हणतो, ते चांगलं काम करतात, तर ही त्वचा चांगली आहे आमच्या दृष्टीने. विटॅमिन डी सिंथेसिस त्वचेने करायला पाहिजे, ती जर विटॅमिन डीचं सिंथेसिस करते तर ती आमच्या दृष्टीने चांगली त्वचा झाली. तर हे छोट्या छोट्या गोष्टी झाल्या, अजून पण बरेच त्वचेचे फंक्शन्स आहेत. आम्हाला म्हणजे फक्त तुकतुकीत दिसलं की स्किन चांगली. हो ना, म्हणजे मला हे खूप इंटरेस्टिंग वाटतंय की ज्यावेळेस चांगली त्वचा म्हणतो त्यावेळेस डॉक्टरांच्या मते चांगली असलेली त्वचा जी आपल्याला अपेक्षित आहे त्यापेक्षा खूप वेगळी आहे. म्हणजे आपल्याला फक्त अपीअरन्स, म्हणजे सुरुवातीलाच हा मुद्दा आणतोय कारण आपल्याकडे काय गोरं दिसलं की म्हणजे चांगली त्वचा, आणि मग त्याच्यावर काही डाग नाहीये, त्याच्यावर काय फोड येत नाहीयेत, एवढं म्हटलं कीच फक्त चांगली स्किन वाटते. राईट. आणि नाही, गोरं दिसणं आणि चांगली स्किन असणं हे तर खूपच वेगवेगळं आहे. एक तर तुमची जेनेटिक्स डिफाईन करते की तुम्ही गोरं असणार आहे, की तुम्ही निम गोरं असणार आहे, की तुम्ही काळा असणार आहे. आणि हे पण आहे की आपल्याकडची जी इंडियन त्वचा आहे, ज्याला आम्ही टाईप 3 किंवा टाईप 4 त्वचा म्हणतो, तर त्याच्यामध्ये मेलानिन नावाचा पदार्थ आहे जो खूप जास्त आहे आणि तो ॲक्च्युली चांगला आहे, कारण की जो आपल्याकडचा सूर्यप्रकाश असतो तर ते आपल्याला त्याच्यापासून प्रोटेक्ट करत आहे. म्हणून आपल्याला कुठले कॅन्सर्स वगैरे जे ते जास्त आपल्याकडे दिसून येत नाहीत. हा हे होतं की आपण बाहेर गेलो तर टॅन होऊन जातो, पण टॅनिंग हे आपल्या त्वचेचं बचावाचं मेकॅनिझम आहे की जेव्हा सूर्यप्रकाश येतोय तर जेव्हा रंग जास्तीचा चढतोय तर आपल्या जे खालचे सगळे लेअर आहेत त्याच्यापासून तो जो मेलानिन आहे तो आपल्याला वाचवतोय. सो टॅनिंग ही वाईट गोष्ट नाही आहे. सो डेफिनेटली मी असं नाही म्हणू शकत की गोरी त्वचा ही खूप चांगली त्वचा आहे. वाव, टॅनिंग हे चांगलं आहे हे मला माझ्यासाठी खूप कॉन्फिडन्स वर्धक आहे. नाहीतर टॅन होऊ नये म्हणून जो काय अखंड दंड होत असतो ट्रिपला गेल्यावरती एस्पेशली, की टॅन होऊ नये म्हणून ते टोपी घाला, मोठे हे घाला, ते घाला, सगळं. पण मग ज्यावेळेस आपण टॅनिंग होऊ नये, म्हणजे आता टॅनिंग बद्दल बोलतोय आपण, तर टॅनिंग होऊ नये म्हणून आपण स्किन वरती जे काही सनस्क्रीन्स वगैरे लावतो, मग त्याने अपाय नाही होत का? म्हणजे जर स्किनचा त्याचा नॅचरल डिफेन्स आहे की मी त्याचा रंगच ऍडजस्ट करीन आणि त्याच्यामुळे तो सूर्यकिरण किंवा जे काही UV लाईट आहेत ते आत नाही जाणार, पण ज्यावेळेस मी वरतून त्याच्यावर काहीतरी एक लावतोय ज्याच्यामुळे ते आत नाही जाते, तर ते काही गणित बिघडत नाही का? नाही, त्याला आपण थोडं वेगळ्या पद्धतीने घेऊ की आपण असा विचार करू की आपण सूर्यापासून आपल्याला स्वतःला वाचवतोय. मग सूर्यापासून वाचवण्यासाठी हे झालं नॅचरल डिफेन्स मेकॅनिझम, पण तुम्ही जर त्या सूर्याला त्याच्या आधीच रोखून धरताय, म्हणजे जर तुम्ही एखादी हॅट घातली आहे किंवा तुम्ही सनस्क्रीन लावताय तर तुम्ही त्याला त्वचेला हे रिॲक्ट करण्याच्या आधीच थोपून धरताय, तर ती चांगली गोष्ट आहे, त्याच्यात काही वाईट नाही, पोचूच देत नाही तुम्ही. पण हे पण आहे की तुम्ही सनस्क्रीन कुठलं वापरताय त्याच्यावरती पण बऱ्याचशा गोष्टी डिपेंड करतात, कारण की आपण जेव्हा त्वचा म्हणतो ना, हा काही प्लास्टिकचा लेअर नाही आहे की जो आपण त्याच्यावरती काही पण लावलं तर चालतंय. त्वचा हा ॲक्टिव्ह लेअर आहे, बऱ्याचशा गोष्टी तो ॲब्झॉर्ब पण करत असतो, बरेचसे टॉक्झिन्स आहेत तो बाहेर पण टाकत असतो, युरिया आहे, बाकीचे टॉक्झिन्स आहेत तसं. तर प्रत्येक गोष्ट त्वचेवरती लावताना यू शुड बी माइंडफुल की मी काय अप्लाय करतोय. तर आता सनस्क्रीनला जर आपण पाहिलं की एक्झॅक्टली कसे, तर त्याच्यामध्ये वेगवेगळे टाईप ऑफ सनस्क्रीन्स असतात. फिजिकल सनस्क्रीन्स असतात, केमिकल सनस्क्रीन्स असतात आणि काही कॉम्बिनेशन सनस्क्रीन्स असतात. तर त्याच्यामध्ये कसं आहे की जे फिजिकल सनस्क्रीन्स आहेत ते म्हणजे काय करणार आहेत की फक्त एक लेअर बनवणार आहेत त्वचेवरती आणि ते त्वचेच्या आत कुठेच जाणार नाही आहे. जो सनलाईट येतोय त्याला फक्त ते डिफ्लेक्ट करतील आणि ते तशा पद्धतीने काम करतात. हे सगळ्यात सेफेस्ट झाले की कुठली पण किती पण सेन्सिटिव्ह स्किन असू दे, प्रेग्नंट लेडी असू दे, छोटी मुलं असू दे, तर ते फिजिकल सनस्क्रीन वापरू शकतात. पण आपल्याकडे ट्रेंड असा दिसतो की नाही मला सनस्क्रीन असं पाहिजे जे पूर्ण ॲब्झॉर्ब होऊन जातं आतमध्ये. सो जेव्हा सनस्क्रीनला पूर्ण ॲब्झॉर्ब व्हायचं आहे तर इट शुड बी अ केमिकल सनस्क्रीन. ओके,
केमिकल म्हणजे वर्ड असा आला की तो म्हणजे बॅड असं काही नाही. ते जे असतात सनस्क्रीन्स यूज केलेले ते FDA अप्रूव्डच असतात. पण तरी पण काही स्टडीज आले होते पूर्वी की काही पद्धतीचे केमिकल सनस्क्रीन जेव्हा खूप वर्ष वापरले तर त्याच्यानंतर थोडेसे कॅन्सर्सचे किंवा इस्ट्रोजन हॉर्मोन असतो आतमधला तो बदलण्याच्या अशा शक्यता होतात. तर मी माझ्या पेशंटसाठी किंवा मी जेव्हा कोणाला पण काही ओपिनियन देईल तर मी नेहमी त्यांना हे म्हणते की तुम्ही फिजिकल सनस्क्रीन वापरा. असा विचार करू नका की ते थोडंफार दिसतंय किंवा ते थोडंफार लेअर वाटतोय पण तो चांगला आहे. रादर दॅन दॅट आपण काहीतरी लावतो जे कम्प्लिटली ॲब्झॉर्ब होतंय पण आपल्याला नाही माहिती आपण हे वर्षानुवर्ष वापरणार आहे ना. सो जे काय वापरतोय वापरा आणि माइंडफुली वापरा. असं नको की लाईक यू आर युझिंग समथिंग अँड दॅट इज गिव्हिंग एनी काइंड ऑफ डॅमेज. आणि आता आपण म्हणजे थंडी आहे आणि आता वेगवेगळ्या प्रॉडक्ट्स बद्दल पण सनस्क्रीन बद्दल बोललो ना. एक तर आता खूप ते वेगवेगळे रुटीन्स यायला लागतात इंस्टाग्रामवरनं आणि वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरनं. आणि मग आता थंडी आली तर मॉइश्चरायझर येतो. मग चेहऱ्याला मॉइश्चरायझर पाहिजे, मग ते नाईटची वेगळी क्रीम पाहिजे, मग पूर्ण अंग उकलतंय किंवा खाजतंय मग बॉडीसाठीच वेगळं मॉइश्चरायझर, पायाची मग ते हँड क्रीम्स पण वेगळ्या येतात. असंच खूप खूप वेगवेगळे प्रॉडक्ट्स असतात. तर एकतर एवढ्या सगळ्या स्किन केअरची गरज आहे का, म्हणजे या अर्थी बघूयात त्याला की एकतर सगळ्यांना स्किन केअरची गरज आहे का, की जी सगळी लोक करतायत ते लक्झरी म्हणूनच करतायत. राईट. नाही असं काही नाही. त्वचा हा पण एक ऑर्गनच आहे. जसं आपण जिमला जातो, आपण मसल्स बिल्ड वगैरे करतो आणि आपण बघतो की ते चांगले राहतील माझ्या नेहमीसाठी, तसं त्वचा पण चांगली राहील म्हणून जर तुम्ही काहीतरी करताय त्याच्यात वाईट काही नाही आहे. पण हे आहे की ओव्हरडू नको करायला. कुठल्या पण गोष्टीमध्ये आपण एक बॅलन्स पाहिजे. असं आहे का की त्वचेच्या वेगवेगळ्या भागाला वेगवेगळा मॉइश्चर लागतो. तर हो, काही लोकांच्या याच्यामध्ये की समजा जर तुमची चेहऱ्याची त्वचा आहे ती पिंपल प्रोन आहे, ॲक्ने प्रोन आहे, तर तिकडे आपल्याला ऑइल फ्री मॉइश्चरायझर पाहिजे. बाकी बॉडीला आपण पूर्ण एक मॉइश्चरायझर वापरू शकतो. आणि जर पर्टिक्युलर काही प्रॉब्लेम्स असतील जसं की एक्सेसिव्हली ड्राय त्वचा आहे मग त्यांना थोडं जास्त हायड्रेशन असलेलं युरिया बेस्ड मॉइश्चरायझिंग एजंट वगैरे वापरायला पाहिजे. आपल्याकडे अजून ही पण एक गोष्ट दिसते की मॉइश्चरायझर्स म्हटलं की आपण असं विचार करतो एक टाईपचे लोक आहेत जे खूप वेगवेगळे 4 प्रॉडक्ट्स वापरत आहेत आणि एक टाईपचे लोक आहेत ते म्हणतात नाही फक्त नॅचरल, की मला फक्त ऑइल लावायचं आहे कारण की माझी आजी ऑइल लावायची, फक्त कोकोनट ऑइल लावायची. ते दोन्ही एक्स्ट्रीम चुकीचे आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर नॅचरलचा विचार केला तर आता पूर्वीच्या काळीचे जे लोक होते, आपण आपली आजी वगैरे बघूयात, तर तेव्हा इतका त्वचेचा अभ्यास नव्हता झालेला. तर त्यांना हे माहिती होतं की एक ऑइल लावायचं आणि माझी त्वचा तुकतुकीत राहते. पण ऑइलचं काम काय, ते फक्त ऑक्लूड करतं त्याला बाहेरून. ओके. बट आता त्वचा आपण इतकी छान आतपर्यंत जाऊन पाहिली आहे, त्याच्यामध्ये सायन्स डेव्हलप झालं आहे की फक्त ऑक्लुजन सफिशियंट होत नाही. जोपर्यंत त्वचेमध्ये आतून हायड्रेशन नाही आहे तर बाहेरून हे लावून आपल्याला फायदा होणार नाही आहे. तर मग आता जे मेडिकल मॉइश्चरायझर्स बनतात तर ते असे बनतात की बाहेरून ऑक्लूड होतं, आतमध्ये ह्युमॅक्टंट असतात काही, जसं हायलुरॉनिक ॲसिड आहे, तर ते काय करणार आहे की आतलं पाणी पकडून धरणार आहे. ती एक महत्त्वाची गोष्ट. आणि मग हे पण की आतून तुमचं हायड्रेशन त्वचेचं कसं आहे, या सगळ्यांनी तुमची त्वचा हायड्रेटेड राहणार आहे. सो बऱ्याच वेळेला जेव्हा आपण असा अतिरेक करतो की नाही नॅचरलच वापरायचं आहे, सो तो पण बरोबर नाही आणि खूप प्रॉडक्ट वापरणं हे पण बरोबर नाही आहे. अगेन हे की बॅलन्स शोधायला पाहिजे. तुम्ही आता तेलाबद्दल म्हणाल की फक्त अक्लूड करताय वरून, पण मग आजीची त्वचा चांगली राहत होतीच की मग त्याच्यात काही फरक आहे, म्हणजे ते आता पोल्युशन लेवलमुळे आहे का काय, का तेव्हा आपल्याला लक्षातच येत नव्हतं की चांगली त्वचा कुठली आहे? दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एकतर हे आहे की पूर्वीच्या लोकांची जी लाईफस्टाईल होती आणि आत्ताची आपली जी लाईफस्टाईल आहे, तर ओव्हरऑल जर पूर्ण लाईफस्टाईल आपण पाहिली किंवा एक व्यक्ती म्हणून आपल्याला पाहिलं तर आजकालची आपली जी बॉडी आहे ती खूप स्ट्रेसेसमधून जाते. ओके. आणि आपण जेव्हा स्ट्रेस म्हणतो तर स्ट्रेस असं म्हणजे नाही की मेंटली स्ट्रेस्ड आहेत सगळे लोक, खूप वेगवेगळ्या पद्धतीचे स्ट्रेसेस आहेत. फॉर एक्झाम्पल जर एखाद्या माणसाची झोप कंप्लीट नाही होते, आपण ITत काम करतोय, रात्रीचं नॉर्मल आवर्समध्ये झोपत नाही आहे, खाण्यामध्ये आपण फ्रेश फ्रूट्स आणि ग्रीन व्हेजिटेबल्स इतक्या चांगल्या प्रमाणात घेत नाही, आपण पॅकेटचं फूड घेतोय आणि ते खातोय. आणि बरोबरीने आपलं इव्हन साधी गोष्ट ना, आपण जर मोबाईल घेतला आणि इंस्टाग्रामचे रील्स बघतोय तर तुम्ही असा विचार करा आपली आजी दिवसभरामध्ये किती विचार करत होती आणि आपण प्रत्येक 10 सेकंदाला डोक्याला एक खुराक देतोय आणि तो आपला जो ब्रेन आहे तो त्याच्यामुळे कंटिन्युअस स्ट्रेसमध्ये जातोय. तर ह्या सगळ्या स्ट्रेसेसमुळे ओव्हरऑल आपल्या बॉडीची जी हिलिंग कपॅसिटी आहे ती कमी झाली आहे आणि म्हणून आपल्याला या वेगवेगळ्या गोष्टींची इतकी गरज पण पडते. पण जर लाईफस्टाईल चांगली राहिली तर प्रोबॅबली आपण सिम्पलेस्ट गोष्ट वापरून पण चांगली त्वचा आणि चांगली बॉडी ओव्हरऑल मिळवू शकतो. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून देन वी शुड डिसाईड. वाव, खूपच इंटरेस्टिंग. तुम्ही आता ज्या पद्धतीने सांगितलं मला असं झालं की आपण स्किनकडे खूपच जास्त कॉस्मेटिक किंवा एक्सटर्नल अवयव म्हणूनच बघितलं गेलं त्याच्याकडे, म्हणजे नख कापणं इतपत सिंपल असल्यासारखं बघितलं ते. पण तुम्ही आता म्हणालात की मेंटल स्ट्रेस असेल किंवा तुम्ही काय खाताय, कसं झोपताय, काय होतं, कोणते एलिमेंट्स असतात जे स्किनला अफेक्ट करतात इंटरनली पण आणि एक्सटर्नली पण? याचं उत्तर द्यायचं म्हटलं तर ना, त्वचा जी आहे ती आपल्या पूर्ण बॉडीचा बाहेरचा
आवरण आहे. ओके, त्याच्यामुळे त्याच्यावरती एक्सटर्नल सगळ्या फॅक्टर्सचा इम्पॅक्ट डेफिनेटली होतो, इंटरनल पण सगळ्या फॅक्टर्सचा डेफिनेटली होतो, बिकॉज हा सगळ्यात मोठा अवयव तुमच्या शरीराचा. सो एक्सटर्नल फॅक्टर्समध्ये पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाचं UV लाईट, जो सनलाईट आहे तो. आता आपल्याकडे इंडियामध्ये दिवसभर सूर्यप्रकाश आहे, तर जेव्हा आम्ही पेशंट्सला असं म्हणतो की तुम्हाला सनस्क्रीन लावायची गरज आहे, तर ते आम्हाला सगळ्यात आधी उत्तर देतात की नाही, मी तर जातच नाही उन्हामध्ये. पण ऊन वेगळी गोष्ट आणि सूर्यप्रकाश वेगळी गोष्ट. सकाळी आपण जेव्हा उठतो तर 7:30-8 नंतर आपल्याला जो सूर्यप्रकाश दिसतोय तो का दिसतो, कारण की तो सूर्याचा जो लाईट आहे तो आपल्या डोळ्यात पडतोय. तो डोळ्यात पडतोय तर तो त्वचेवरती पण पडतोय. तो जेव्हा आपण म्हणतो की आपल्याला त्याच्यापासून वाचायचं आहे, तर आपण घरात असताना पण आपल्याला सनस्क्रीन लावायची गरज आहे, बिकॉज तो येतोय आणि तो हळूहळू काही काही दिवसांमध्ये आपल्या त्वचेवरती काही परिणाम जे ते करत राहतो. हे झालं फक्त सूर्यप्रकाशाच्या बाबतीत. बट हे पण आहे की तुमचं जे आसपासचं वातावरण आहे तिथे आर्द्रता किती आहे, ह्युमिडिटी किती आहे, तर ते पण तुमच्या त्वचेला एफेक्ट करतं. पोल्युशनचे किती पार्टिकल्स आहेत ते तुमच्या त्वचेला एफेक्ट करतात. हे बाहेरच्या जरी गोष्टी पाहिल्या तरी आपण जे लावतोय एक्झॅक्टली, म्हणजे समजा मी एखादं मेकअप प्रॉडक्ट अप्लाय करते किंवा मी एखादं सनस्क्रीन लावते आणि काही गोष्टी लावते, तर ते पण त्वचेमध्ये मुरत असतं. त्वचा अशी गोष्ट आहे की समजा एक मोर दॅन 10% बॉडी सर्फेस एरियावरती आपण एखादी गोष्ट लावली, 6 ते 8 आठवड्यापेक्षा जास्त लावली, तर ती तुमच्या रक्तामध्ये पण जाते. सो म्हणून आपण ह्या बाहेरच्या गोष्टींचा पण तेवढाच विचार केला गेला पाहिजे असतो. आणि जेव्हा आपण इंटरनल गोष्टी म्हणतो तर सगळ्यात महत्त्वाचं तुमचं फिजिक ओव्हरऑल जे आहे ते तुमचं जेनेटिक्स जे आहे ते, की एका इंडियन माणसाची त्वचा कोरियन माणसासारखी किंवा आफ्रिकन माणसासारखी नसते, बिकॉज तुमचे जेनेटिक्स आहेत तसे. आणि एक जेनेटिक जरी असेल तरी पूर्ण तुमच्या लाईफटाईममध्ये प्युबर्टीमध्ये तुमची त्वचा वेगळी असते, प्रेग्नन्सीमध्ये वेगळी होते, काही पर्टिक्युलर वयानंतर ती वेगळी व्हायला लागते. आतून जर तुम्ही स्ट्रेस असाल तर ती वेगळी होते. तर हे सगळे हॉर्मोन्स आहेत हे पण त्वचेला आतून एफेक्ट करत असतात. आणि स्ट्रेसेसबद्दल आपण जसं बोललो की मेंटल स्ट्रेस झाला किंवा फिजिकल स्ट्रेस झाला, हा एफेक्ट करतो. आपण जे खातोय, जर समजा आपलं न्यूट्रिएंट चांगले आहेत तर ते त्वचेला वेगळ्या पद्धतीने एफेक्ट करतात. पाणी आपण पितोय की नाही पितोय हे त्वचेला आतून एफेक्ट करतं. इवन सगळे जे आजार आहेत ना, जसं की डायबिटीस आहे, थायरॉइड आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला एका व्यक्तीकडे पाहिल्या समजतात की ह्या व्यक्तीला हे असू शकतं, हे व्यक्ती ओबेज आहे किंवा डायबेटिक आहे किंवा थायरॉइड त्यांना आहे, कारण की त्याचे सगळे लक्षणं जे आहेत ते त्वचेवरती दिसतात. ह्या गोष्टी अफेक्ट करतात. आपण जे मेडिसिन्स खातो वेगवेगळ्या प्रकारचे ते त्वचेला अफेक्ट करतात. तुम्ही स्मोकिंग करताय का, तुम्ही अल्कोहोल घेताय का, हे त्वचेला अफेक्ट करतं. गट हेल्थ अफेक्ट करतं, मेंटल हेल्थ अफेक्ट करते. तर आतल्या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांची लक्षणं ॲज अ डर्मॅटॉलॉजिस्ट आम्हाला त्वचेवरती दिसतात. स्किन इंडिकेटर आहे खरं तर. खरंच इंडिकेटर, म्हणजे तुमच्या बॉडीचा आरसा म्हणूयात आपण त्याला, की हा आरसा आहे. म्हणजे ती शालिनी त्या बॉलिवूड वाईब्स मध्ये बोललेली ते बरोबरच आहे की आय डोंट होल्ड ग्रजेस बिकॉज इट अफेक्ट्स माय स्किन. म्हणजे इतक्या गोष्टींचा अफेक्ट खरं स्किन वरती होऊ शकतो. डॉक्टर हात नाहीत बघत, स्किन बघतात, त्यांना त्याच्यात कळतंय सगळं. राईट. येस. आणि आता ज्यावेळेस आपण स्किन बद्दल बोलतो ना, तर एक साधारण गोष्ट आपण ऑब्झर्व करतो, म्हणजे आयदर ते ब्युटिफिकेशन पर्पज साठी असो, त्यातल्या त्यात मुलींना त्यांच्या स्किन केअर बद्दल बऱ्यापैकी अवेअर असतात. म्हणजे आता गेल्या काही वर्षांमध्ये मुलं पण थोडी अवेअर व्हायला लागली आहेत. पण मुलांसाठीचं स्किन केअर आणि मुलींसाठीचं स्किन केअर हे वेगळं असलं पाहिजे का, आणि वेगळं असतं का? कारण मुली मग ते काय नाईट क्रीम लावतात, मग त्यांचं सकाळी उठल्यानंतर ते क्रीम असतं, मग सकाळचा फेस वॉश वेगळा, रात्रीचा फेस वॉश वेगळा, आणि मग ते असे सगळे वेगवेगळ्या गोष्टी, त्याच्यावरती मेकअप, अशा मल्टिपल गोष्टी असतात आणि त्यांना सगळं माहिती असतं. आणि मुलांचं काही नाही, मग ते कुणीतरी आणून दिलेलं फार तर जबरदस्ती मॉइश्चरायझर, सनस्क्रीन आणि काहीतरी फेस वॉश, याच्या पलीकडे मुलांचं स्किन केअर जात नाही. तर जर दोघांच्याही स्किन एकसारख्या आहेत तर त्यांच्यासाठीचं स्किन केअर वेगळं का, आणि वेगळं असलं पाहिजे का? अच्छा, तर खरं बघायला गेलं तर मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे, व्यक्ती आहे आणि त्यांचे थोडंसं हॉर्मोनल डिफरन्सेस वगैरे येतात, थोडं त्वचेच्या थिकनेसमध्ये डिफरन्स येतो, पण त्वचा ही सेमच असते. सो खरंच गरजेचं नाही की दोघांनी काही खूप वेगवेगळे प्रॉडक्ट्स वापरायची गरज आहे. उलट मी मुलांच्या सगळ्या प्रॉडक्ट्समध्ये हे बघते की ब्रँडिंग मार्केटिंग जेव्हा करतात तर तेव्हा ते काळं वगैरे बाहेरून असतं, ठीक आहे, पण त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात फ्रॅग्रन्सेस वगैरे टाकले जातात, बिकॉज मुलांची कुठली पण बॉटल उघडून बघा तुम्ही, त्याच्यात खूप फ्रॅग्रन्सेस असतात आणि ही खरंच वाईट गोष्ट आहे. म्हणजे यू शुड यूज समथिंग विच इज कम्प्लिटली फ्रॅग्रन्स फ्री. आणि ते ब्रँडिंग जरी वेगवेगळं केलं तरी त्वचेचा जो स्ट्रक्चर आहे, जे आपण मायक्रोस्कोप खाली त्वचा बघतो, ती सेम आहे. सो खरंच असं गरजेचं नाही की मुलांनी आणि मुलींनी काही वेगवेगळे प्रॉडक्ट्स वापरा. फक्त लेअरचा फरक आहे तुम्ही म्हणाला, थोड्या प्रमाणात जाडीचा फरक येतो आणि थोडं ऑइल प्रोडक्शन जे ते जास्त असतं मुलांमध्ये, दॅट्स इट, बाकी काही नाही. हो, त्याच्यामुळे मुलांचे स्किन केअर प्रॉडक्ट्स आणि मुलींचे स्किन केअर प्रॉडक्ट्स याला वेगळं असण्याची गरज नाही. म्हणजे आम्हाला वेड्यात काढतात मार्केटिंग करून, असं म्हणू शकतो. बापरे. बाब, आता
स्किनच्या प्रकाराबद्दलच बोलतो मुलींच्या आणि मुलांच्या, तर इन जनरल जे टी झोन, ऑइली त्याच्यानंतर ड्राय स्किन, हे जे असतं ते नक्की काय असतं आणि मुळात म्हणजे आम्ही आधीच्या एका एपिसोडमध्ये पण हे समजून घ्यायचा प्रयत्न केला, पण इन जनरल त्यांनी तुमच्या प्रोडक्ट्सवरती किती फरक पडणं गरजेचं आहे, म्हणजे बदलणं गरजेचं आहे. तर आपण आता जे सगळं इंटरनेटवरती वगैरे बघतो ना त्वचेचे प्रकार, तर असं ढोबळमानाने सगळे म्हणतात की यांची त्वचा ड्राय आहे, यांची ऑइली आहे, किंवा कॉम्बिनेशन आहे की टी झोन ऑइली आहे, इकडे ड्राय आहे, किंवा आपण म्हणतो ॲक्ने प्रोन आहे, किंवा पिगमेंटेशन ज्यांना जास्त होते ती पिगमेंट प्रोन आहे, जे खूप म्हातारे लोक आहेत त्यांची मॅच्युअर स्किन आहे, काहींची सेन्सिटिव्ह स्किन आहे. पण हे जे आहेत ना हे खूप ढोबळ प्रकार आहेत. म्हणजे खरं मेडिकली जेव्हा आपण बघायला जातो तर फक्त एवढेच टाईप्स नाही आहेत. आम्ही ऑलमोस्ट जर डिवाइडच करायचं म्हटलं तर त्याला 16 वेगवेगळ्या टाईप्समध्ये डिवाइड करतो, 4 पॅरामीटर्स घेऊन, की ऑइली आहे की नाही आहे, सेन्सिटिव्ह आहे की नाही आहे, रिंकल्स आहेत की नाही आहेत, त्याच्यामध्ये पिगमेंटेशन आहे की नाही आहे, आणि त्याचे सगळे परम्युटेशन कॉम्बिनेशन होतात. दुसरं असं पण होतं की असं काही नाही की तुमची त्वचा ड्राय आहे तर ती नेहमीसाठी ड्रायच राहणार आहे. तुमचे आतून जे हॉर्मोन्स बदलत आहेत, तुमचं जे वय बदलतं आहे, बाहेरचं जे एन्व्हायरमेंट बदलतं आहे, त्याच्यानुसार ती त्वचा थोडीफार बदलत राहते. सो असं नाही आहे की तुम्हाला लहानपणापासून मोठं होईपर्यंत टीनेजमध्ये पण आणि म्हातारं झाल्यावरती पण सेम ड्राय स्किनचे प्रॉडक्ट्स वापरायचे. ओके, सो त्याच्यामुळे हे खूप इंडिव्हिज्युअलाइज व्हायला पाहिजे असतं. बट हां ठीक आहे, ढोबळमानाने आपल्याला जेव्हा आपल्यासाठी प्रॉडक्ट सिलेक्ट करायचे तर आपण या गोष्टी बघू शकतो की ऑइली खूप जास्त आहे की ड्राय आहे वगैरे. बट याच्यामध्ये खूप इनडेप्थ आपण जाऊ शकतो आणि पर्सनलाइज्ड जे ते प्रत्येकाचं ट्रीटमेंट होऊ शकतं. बापरे. आणि आता आपण स्किनबद्दल पण वेगवेगळे हे बोलत होतो ना, जर आता आपल्याला ढोबळ मानाने म्हणजे एकतर हे कळतंय की सिमिलर गोष्टी वापरल्या दोघांनी, मुलांनी तरी चालतात, पण जर समजा ढोबळ मानाने चांगली स्किन म्हणजे दिसणारी चांगली स्किन जर अचीव्ह करायची असेल तर काय रुटीन फॉलो केलं पाहिजे? कारण परत मग ते आता ग्लास स्किन कोरियन आलंय पासून मग वेगवेगळे रुटीन्स येतात आणि मग काहीतरी मग 100 क्रीम सांगितलेल्या असतात. मग आणि चॅट जीपीटीला एक प्रॉम्प्ट टाकला किंवा चॅट जीपीटी तुझ्या स्किन टाईपवरनं मग तुला आज तू हे ॲसिड वापर, मग दुपारी हे नको वापरू कारण याच्या आणि याच्या कॉम्बिनेशनमध्ये हे चालत नाही, असं सगळं इन्फॉर्मेशन फ्री मिळते अवेलेबल. त्यासाठी डॉक्टरकडे जाण्याची गरज लागत नाही. तर ते असं इतकं असताना मग खूप गोष्टींचा वापर व्हायला सुरुवात होतं. तर जर एक बेसिक रुटीन फॉलो करत असेल कोणालाही तर ते काय असू शकेल? ओके, याचं उत्तर द्यायचं असेल ना तर मला आधी तर 2 गोष्टी खूप क्लिअर कराव्याशा वाटत आहेत. स्किन केअर रुटीन म्हणजे काय आणि स्किनचं ट्रीटमेंट म्हणजे काय. ओके, तर बऱ्याच वेळेला आपण याच्यामध्ये गफलत झालेली बघतो की समजा कोणाला तरी पिंपल्स आहेत तर ते इंटरनेटवरती जर शोधत असतील तर मी काय स्किन केअर रुटीन फॉलो करू, तर हे पूर्ण चुकीचं आहे. जर तुमच्या स्किनला कुठलाही प्रॉब्लेम आहे, पिंपल्स आहेत, सोरियासिस आहे किंवा काही पण इव्हन पिगमेंटेशन आहे, तर पहिल्यांदा तर तुम्ही एक डर्मॅटॉलॉजिस्टकडे प्रॉपर जायला पाहिजे. ट्रीटमेंट जी आहे ती पर्सनलाइजच पाहिजे आणि ती इनडेप्थच पाहिजे. आपल्याला हे समजायला पाहिजे की हा जो पिंपल आहे हा कशामुळे येतोय, हा फक्त वयामुळे आलेला आहे की तो स्ट्रेसमुळे आलेला आहे की तुम्ही काहीतरी चुकीचे प्रॉडक्ट्स वापरतायत म्हणून तो आलेला आहे, किंवा अजून बरेचसे त्याच्यामागे कारणं आहेत. ती कारणं शोधून त्याला पूर्ण ट्रीट करायला पाहिजे. साधारण एक 2 ते 3 महिन्यामध्ये त्वचा तुमची एकदम व्यवस्थित होते. आणि आता चांगली झाली त्वचा की मग रुटीनचा पार्ट येतो की झालेली चांगली त्वचा मी कशी आता पुढे मेंटेन करू. सो तिथे रुटीनचा पार्ट येतो. सो त्याच्यामुळे हे पण लक्षात घ्यायला पाहिजे की रुटीन कधी आणि ट्रीटमेंट्स कधी. ओके, आणि जेव्हा आपण रुटीन बघतो मग त्याच्यामध्ये जनरलाइज आहेत, काही ठोकताळे आहेत की तेवढे आपण फक्त करावे आणि तुमचं स्किन केअर रुटीन चांगलं चालू शकतं. आणि त्याच्यामध्ये खूप कमी प्रोडक्ट्स आपण यूज करू शकतो. समजा एक प्रोडक्ट सकाळी, एक प्रोडक्ट रात्री, आणि बरोबरीने फक्त हे बघायचं की आपण चांगल्या क्वालिटीचं मेडिकल ग्रेडचं प्रॉडक्ट यूज करतोय. मग कमी प्रोडक्ट जास्त दिवस लावून पण आपली जी स्किन आहे ती खूप चांगली राहू शकते. सो स्किन केअर रुटीन असं गरजेचं नाही की ते 6 किंवा 10 स्टेपचं असायला पाहिजे. मग मला तरी पर्टिक्युलरली वाटतं की मी स्वतः पण नाही फॉलो करू शकत, तर मी पेशंट्सला सांगणं किंवा दुसऱ्या लोकांना सांगणं हे खूपच चुकीचं होतं. आणि असं पण आहे की जेव्हा आपण स्किन केअर रुटीन बघतो तर ना इंटरनेटवरती आपण जेव्हा बघतोय तर तेव्हा तेच 2-3 नाव आहेत. रेटिनॉल आहे, नियासिनामाइड आहे, सॅलिसिलिक ॲसिड आहे. आणि असं काही नाही आहे की हे म्हणजे पूर्ण स्किन केअर झालं. अगदी साधं एक्झाम्पल देऊयात आपण. एक ॲक्नेचा माणूस आहे, त्यांनी इंटरनेटवरती टाकलं आणि त्यांना सॅलिसिलिक ॲसिड जे ते सांगितलं किंवा नियासिनामाइड सांगितलं. तर मग त्यांच्या फेसवॉशमध्ये सॅलिसिलिक ॲसिड असेल, त्यांच्या टोनरमध्ये सॅलिसिलिक ॲसिड, मॉइश्चरायझरमध्ये सॅलिसिलिक ॲसिड, रात्रीच्या क्रीममध्ये सॅलिसिलिक ॲसिड. तुम्ही जेवढं हे वापरत जाता ना तर तेवढं तुमचं स्किनचं जे बॅरियर आहे ते डिस्टर्ब होत जातं हळूहळू आणि तुम्ही तुमच्या स्किनला अजून सेन्सिटिव्ह बनवताय. तर जेव्हा आपण पिंपल्सला ट्रीट करायचा विचार करतोय तर फक्त त्याचं ऑइल काढून जमणार आहे का, किंवा त्याचं आपण म्हणूयात की वरवरची थोडीशी जी स्किनचे क्लॉग्स आहेत ते काढून जमणार आहे का, तसं नाही आहे.
तिथे तुम्हाला हे पाहिजे की ते थोड्या प्रमाणात व्हायला पाहिजे. बरोबरीने जे बॅक्टेरियाज वाढलेत ना, ते बॅक्टेरिया कमी करण्यासाठी थोडं अँटीबॅक्टेरियल गोष्ट पाहिजे. जो बॅरियर तुमचा गेलाय त्याला रिप्लेनिश करायला पण तुम्ही एक मॉइश्चरायझिंग एजंट वापरला गेला पाहिजे. आणि हे आहे की बॅक्टेरियल बॅलन्स तुमचा चांगला होण्यासाठी जसं आपण बॅड बॅक्टेरियाज कमी करतोय, गुड बॅक्टेरियाज वाढवण्यासाठी पण काही गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत. आणि हे झालं फक्त बाहेरून. आणि आपण आतल्या पण गोष्टी बऱ्याचशा आहेत ज्या पिंपलला इफेक्ट करतात त्याही करेक्ट केल्या पाहिजेत. म्हणून मी हे म्हणते की काही पण जर प्रॉब्लेम आहे तर बेटर यू गो टू अ डर्मॅटॉलॉजिस्ट. तुम्ही त्याला ट्रीट करा आणि तुम्ही त्यांना विचारा की मी आता ट्रीट झाल्यानंतर काय रुटीन फॉलो करू. दॅट इज अ बेटर वे. तुम्ही आता बोललात त्याला लक्षात आलं की बऱ्याचदा ना कॉन्व्हर्सेशनमध्ये ना मला काय सूट करतंय म्हणून ना लोक स्वतःची स्किन लिटरली गिनिपिग सारखं वापरतात. दुसऱ्या माणसाकडे गेले की अरे हे छान दिसतंय क्रीम, वापरून बघूया, 2 दिवस वापरूया, मग चांगलं झालं तर मला वापरायचं. आणि हे ट्रायल अँड एरर मधनं करणं गरजेचं का, काय त्याला काय पॅरामीटर्स लावलं पाहिजे. कारण का म्हणजे आणि काय बेसिस वरती प्रॉडक्ट निवडायचे. म्हणजे आता जर इंटरनेटवरती काय ChatGPT ला पण विचारलं की माझी ह्या स्किन टाईप आहे आणि मला या टाईपचं रुटीन देतं, ChatGPT सुद्धा देतं ते. तर कारण इतके इझिली इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे. तर ज्यावेळेस एखादं प्रॉडक्टही घ्यायचं, कारण स्किन केअरच्या बाबतीत असं होतं ना की जितकं महागडं तितकं चांगलं प्रॉडक्ट, हे अशी एक समज आहे. तर ते खरंच तसं असतं का की स्वस्तातही प्रॉडक्ट्स मिळू शकतात किंवा मग त्या रील्स दिसायला लागतात की नाही मग तुम्ही ते कोजिक ऍसिड वाले काहीतरी एक छोटे साबण मिळतात ते वापरले तरी तुमचं टॅनिंग जातं वगैरे, असे काहीतरी वेगळेच हे गोष्टी असतात. तर प्रॉडक्ट निवडायचे कसे आणि महाग म्हणजे चांगले का? ओके, तर आपण 2 याचं उत्तर देऊ. सगळ्यात आधी आपण बघू की प्रॉडक्ट निवडायचे कसे. तर आपण जेव्हा आपण प्रॉडक्ट निवडतोय तर ना सगळ्यात महत्त्वाचं तर ते हा जो आत्ताचा ट्रेंड आला आहे की इंडिव्हिज्युअल प्रॉडक्ट, सॅलिसिलिक, नियासिनामाइड, रेटिनॉल हे इंडिव्हिज्युअल प्रॉडक्ट, हा आत्ता ट्रेंड आला आहे. मागच्या 3 ते 4 वर्षामध्ये आपण बघतोय फक्त हा ट्रेंड. पण त्याच्याऐवजी एक दुसरा वे असा असू शकतो की आपल्याला काय गरजेचं आहे ते बघायचं आणि त्या सगळ्या गोष्टी असलेलं आपण प्रॉडक्ट निवडायचं, रादर दॅन आपण इंडिव्हिज्युअल प्रॉडक्ट वेगवेगळ्या वेळेला लावून, रेटिनॉल आठवड्यातून 2दा लावून, नियासिनामाइड रोज लावून वगैरे हे कॉम्प्लिकेट करायची गरज नाही आहे. एवढी प्रचंड कॉम्प्लेक्सिटी, एवढ्या प्रचंड प्रॉडक्टची गरज नाही आहे. मला आठवतं की आम्ही 15-1 वर्षापूर्वी जेव्हा पेशंट्स ट्रीट करायचो तर ट्रीटमेंट झालं की त्याच्यानंतर आम्ही त्यांना म्हणायचो की आता हे सनस्क्रीन तुम्ही रेग्युलरली लावा. आणि त्याला पण रेजिस्टन्स असायचं की अरे बापरे, मी हे सनस्क्रीन आता रोज लावू की काय. बट आजकाल असं होतं की लोक त्यांची बॅग्स घेऊन येत आहेत आणि 25-25, 27-27 प्रॉडक्ट दाखवत आहेत की डॉक्टर मी हे वापरते आणि आता मला सांगा की मी आणि काय करू माझ्या स्किनसाठी. तर हे दोन्ही एक्स्ट्रीम्स बरोबर नाही आहेत. सो तुम्ही जेव्हा स्किन केअर रुटीन तुमचं बनवताय तर आपण असं म्हणूयात की आपण ते एक फोटोग्राफ पाहिला असेल ना, एक हत्ती असतो आणि 3-4 ठिकाणून वेगवेगळे लोक त्याचा वेगवेगळा पार्ट बघतायत आणि मग त्यांच्यासाठी ते सत्य आहे की समजा एखादा माणूस आहे जो की समजा ChatGPT वरती म्हणूयात आपण किंवा इंटरनेटवरती जातोय आणि तो जर नियासिनामाइडबद्दल बघतोय तर दुसऱ्या फीडमध्ये, तिसऱ्या फीडमध्ये, चौथ्या फीडमध्ये 2 महिन्यांसाठी त्याला नियासिनामाइडच दिसणार आहे आणि कुठेतरी त्याचा असा ग्रह बनणार आहे की हे एकदम बेस्ट मॉलिक्युल आहे माझ्यासाठी आणि तो ते परचेस पण करणार. सो असं स्क्यूड तुम्ही काही राहायला नको पाहिजे. यू शुड सी की काय ओव्हरऑल माझं जेनेटिक्स कसं आहे, मला काय अचीव करायचं आहे आणि आतून मी काय काय करते, बाहेरून काय काय गोष्टी आहेत ज्या मला सांभाळायला पाहिजेत, माझ्यासाठी कुठले कुठले इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट्स आहेत आणि तेवढेच जेव्हा तुम्ही इन्ग्रेडियंट्स वापरता ना तेव्हा युअर स्किन केअर रुटीन इज डन. आणि मग ते बिलकुल कॉम्प्लिकेटेड पण नसतं, एकदम सिम्पल काही गोष्टी वापरून आपण ते करू शकतो. आणि आपण जर एक्सपेन्सिव्हबद्दल बोललो तर कसं आहे ना, मागचे ऑलमोस्ट 4 ते 5 वर्ष झाले मी बऱ्याचशा कंपनीसाठी, कॉस्मेटिक कंपनी, फार्मा कंपनीसाठी रिसर्च ॲडवायझर म्हणून काम करते किंवा त्यांचे जे फॉर्म्युलेशन्स असतात त्याला फॉर्म्युलेट करायला मदत करते. त्याच्यामुळे ही जी सगळी प्रक्रिया नाही खूप मी जवळून पाहिली आहे. तर आता मी विचार करूयात की समजा XYZ एक प्रॉडक्ट आहे तर त्याची कॉस्ट कशावरती ठरते. सगळ्यात महत्त्वाचं आहे त्याच्यातलं ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट की जे की काम करणार आहे तुमच्यासाठी. दुसरी गोष्ट आहे त्याचं जे पॅकेजिंग आहे किंवा त्याचं जे ब्रँडिंग आहे आणि कधी कधी रिसर्च प्रॉडक्ट जे असतो त्याची एक कॉस्ट त्याच्यामध्ये ॲड होते. तर जेव्हा आपण एक्सपेन्सिव्ह प्रॉडक्ट जेव्हा म्हणतो तर त्याच्यामध्ये आपण हे बघायला पाहिजे की ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट चांगला आहे का, तो मेडिकल ग्रेडचा आहे का, जो की खरं आपल्याला डिफरन्स देणार आहे. बट इफ यू आर स्पेंडिंग ऑन द पॅकेजिंग, इफ यू आर स्पेंडिंग ऑन द ब्रँडिंग, मग त्याला काही अर्थ उरत नाही. सो इट इज अबाउट स्मार्ट स्पेंडिंग की तुम्ही प्रॉपर मेडिकल ग्रेडचे चांगले इन्ग्रेडियंट्स असलेला एक प्रॉडक्ट जो मे बी दिसायला खूप छान नसेल पण तर तो तुम्ही वापरू शकता, रादर दॅन गोईंग ऑन टू द लुक्स ऑफ द प्रॉडक्ट्स किंवा ब्रँडिंग ऑफ द प्रॉडक्ट्स. मग इथे आपण एक्सपेन्सिव्ह पण मॅनेज करू शकतो आणि रिझल्ट पण चांगला मिळू शकतो. सो अगेन तिथेच की बॅलन्स पाहिजे. ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्समध्ये बिलकुल पण आपण कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज करता कामा नये आणि देन यू कॅन चूज द प्रॉडक्ट वाईजली. बापरे, हे इम्पॉर्टंट आहे कारण कुठलंही प्रॉडक्ट घेताना ते ना म्हणजे जे काही कोणी लोक वापरत असतात ना स्किन केअरच्या गोष्टी त्या इतक्या महाग दिसतात
आणि मग ते कळत नाही. आणि काय काय खूप कदाचित स्वस्त गोष्टींनी सुद्धा जे डॉक्टर क्रीम्स लिहून देतात त्या कदाचित बऱ्याचदा स्वस्त असतात आणि मग ते असं वाटतं की अरे नाही ह्यांनी स्वस्त दिलंय आपलं काही याच्यात काम नाही होणार. स्वस्तपेक्षा माझं तर असं होतं की कधी कधी ना ते मेडिकल ग्रेडचं प्रोडक्ट असलं ना ते अगली लुकिंग असतं, म्हणजे असं काहीतरी Tube असते असं वाटतं ते जळल्यानंतर वगैरे लावायची ट्यूब असतं तसं दिसतं. ते म्हणतं की नाही ह्यानी मी चांगला नाही दिसणार. ते काही तसं क्यूट बॉटल पाहिजे त्याला. हे खूप वेळेला बघितलं जातं असं की बऱ्याच वेळेला आपण बघूनच ठरवतो की हे प्रॉडक्ट चांगलं आहे की नाही आहे. पण जेव्हा आपण असं इंडिव्हिज्युअल इन्ग्रेडियंट बघतो ना की जेव्हा हे फॉर्म्युलेशन्सच करत होते तेव्हा मला या बऱ्याच गोष्टी समजल्या की आपण एक जेव्हा इन्ग्रेडियंट विकत घेतो त्याचा जे किलोचा जे रेट असतो तो 10,000 पासून 1,00,000 पण असू शकतो. इट डिपेंड्स की ते हायलुरॉनिक ॲसिड जे आपण वापरतोय त्याचं मॉलिक्युलर वेट काय आहे, ते बॉडीमध्ये जाणार आहे की नाही आहे. सो एकदम जे चीपेस्ट प्रॉडक्ट आहे ज्याच्यामध्ये हायलुरॉनिक ॲसिड तुम्हाला 10% दिसतंय पण ते तुम्हाला काम करणार आहे की नाही आहे आपण सांगू नाही शकत अनलेस वी नो की ते मेडिकल ग्रेडचं आहे, प्रॉपर स्टडीनंतर बनलेलं आहे. तर त्याच्यामुळे लाईक प्राईस रेंज आणि हे खूपच जास्त व्हेरिएबल असू शकतं. तुम्ही आता मगापासून एक दोनदा मेडिकल ग्रेड म्हणालात, सो त्याचा असं काही म्हणजे ISI किंवा FSI FDA सारखा शिक्का असतो का की जे बघून आम्हाला म्हणजे सामान्य माणसाला कळेल की हे मेडिकल ग्रेडचं आहे का नाही? कारण आजकाल म्हणजे पूर्वी असं व्हायचं की डर्मॅट अप्रूव्ड घ्यायचं, पण आता कंपन्यांची नावच ह्या पद्धतीची आहेत की ते मी नाव नाही घेणार. नाही ते आहे नाही असं आपण मेडिकल ग्रेड त्याच्यासाठी कुठला शिक्का नसतो, बट मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस असतात, गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस. तर तुमच्या जे मॅन्युफॅक्चरर्स असतात त्यांचा एक स्टॅम्प येतो GMPचा. तर आपण GMP जेव्हा बघतो तर दे आर गुड मॅन्युफॅक्चरर्स जे की जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते चांगले वापरतात. आणि अजून एक गफलत ही पण की ना कॉस्मेस्युटिकल इंडस्ट्री हा पूर्ण वेगळा प्रकार झाला, फार्मास्युटिकल इंडस्ट्री हा पूर्ण वेगळा प्रकार झाला. तर आता ही लाईन जरा ब्लर होत चालली आहे स्किन केअरच्या बाबतीमध्ये. बट हे आहे की अगदीच जे कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स आहेत तर त्यांना आपण असं नाही म्हणता येणार की क्वालिटी कॉन्शियस नसू शकतात, बट शक्यता आहे की क्वालिटी त्यांची डिटोरिएटेड असू शकते. बट जे फार्मा ग्रेडचे प्रॉडक्ट आहेत दे हॅव टू फॉलो सर्टन रेग्युलेशन्स. सो ते प्रॉडक्ट आपल्याला माहिती की नक्कीच चांगले असतात. सो मी माझ्यासाठी जर काही चूज करायचं म्हटलं तर मी नेहमीच फार्मा ग्रेडचा जो प्रॉडक्ट आहे, मेडिकल ग्रेडचा जो प्रॉडक्ट आहे तो चूज करेल माझ्यासाठी. ओके, आता आपण जर आता पुढचे काही 1-2-3 प्रश्न आपण काही स्पेसिफिक गोष्टींबद्दल बोलू शकलो, कारण ना काही जनरल तुमच्याकडे पण येताना काही जनरल प्रॉब्लेम्स असतील की त्या गोष्टी खूप म्हणजे आता जर समजा एक प्रायमरी लोकांचा स्किन केअर करण्याचा उद्देश हा असतो की गोरं दिसायचं. मग बेटर स्किन म्हणजे काय तर गोरं दिसायचं. मग आहेच ते मग ते जरी ते फेअर अँड लवली जाऊन त्याचं नाव वेगळं आलं तरी पण प्रॉडक्ट तेच वापरायचं आहे, चेहऱ्यावर काहीतरी लावायचं आहे, मेकअपही करायचा आहे आणि मग तो पण एक शेड लाईटर घेऊन करायचा आहे का तर गोरं दिसायचं. एकतर गोरं दिसण्याचा हट्ट अजून पण दिसतो. तर एकतर स्किनचा रंग बदलता येतो का, तो फेअरर करता येतो का? कारण मग त्याच्या एक्स्ट्रीमपर्यंत लोकांना जाताना पाहिलं. मग त्या ग्लुटाथायोनचे इंजेक्शन्स पासून लोक काय काय घेतात आणि मग ते इतकं आता नॉर्मलाइज्ड आहे की कुणीही कुणालाही वाटतं की अच्छा ते 4 इंजेक्शन्स घेतले की आपण गोरे दिसायला लागू. तर ते तर स्किनचा रंग बदलता येतो का, त्यासाठी सतत प्रॉडक्ट्स वापरले पाहिजे का? ओके, स्किनच्या रंगाबद्दल जर बोलायचं म्हटलं ना तर प्रत्येकाचं जसं मी म्हटलं की जेनेटिक्स असतं, त्यांनी तुमचा एक रंग फिक्स आहे. ओके, आता काही लोकांना त्यांच्या प्रोफेशनसाठी गरजेचं असू शकतं की त्यांना लाईटर दिसायचं आहे. पण असं पण आहे की जेव्हा आपण मी थोडं वेगळ्या पद्धतीने सांगते की आपण असा विचार करूयात की जेनेटिक्स आहे आणि त्यांनी आपला एक स्किन केअर जो आहे तो रंग जो आहे तो ठरलेला आहे. बट काहींना गरजेचं असू शकतं की त्यांच्या याच्यासाठी प्रोफेशनसाठी गोरं व्हायचं आहे. ॲज अ डर्मॅटॉलॉजिस्ट आम्ही जेव्हा विचार करतो तर तेव्हा जर तुमचा एक नॉर्मल टोन आहे आणि तो कशाने तरी वाढला आहे, तुम्हाला टॅनिंग झालं आहे किंवा पिगमेंटेशन झालं आहे, काही कुठल्या प्रकारचा आजार झाला आहे आणि त्याच्यात रंग आला आहे, तर इट इज ओके की आपण त्याला ट्रीटमेंट घेतो आणि तुमच्या नॉर्मल कलर टोनपर्यंत येतो आहे. पण नॉर्मल कलर टोनपेक्षा जेव्हा आपण खाली जायचा विचार करतोय तर तेव्हा देन यू हॅव टू बी कॉशियस अबाउट इट की मी हे का करते का पाहिजे. बिकॉज काय होतं ना की काही दिवसांनी बॉडी ती पुन्हा ट्राय करते की तुमच्या नॉर्मॅलिटीकडे यायचं. तर असं नाही आहे की तुम्ही ग्लुटाथिओन घेतलं आणि नॉर्मल टोनपेक्षा तुम्ही खाली गेलात तर तुम्हाला ते पुन्हा काही दिवसांनी घेण्याची गरज आहे जर तुम्हाला तो टोन मेंटेन करायचा असेल तर. कारण की ॲज अ रुटीन बॉडी नॉर्मलाइज पुन्हा होण्याचा प्रयत्न करते असं. सो हा एक त्याच्यामधला भाग झाला. आणि आपण ग्लुटाथिओनबद्दल बोललो तर ग्लुटाथिओन जर बघितलं तर इट इज मेनली अ मॉलिक्यूल जो की एक अँटीऑक्सिडंट आहे आणि तो लिव्हरला डिटॉक्सिफाय पण करतो. तर अँटीऑक्सिडंट म्हणजे काय की रोजचे जे डॅमेजेस होत आहेत तो रिपेअर करत असतो. आणि हे रिपेअर करत असता बरोबरीने आपल्या बॉडीमध्ये 2 टाईपचे मेलानिन असतात, एक यू मेलानिन आहे आणि फिओ मेलानिन आहे. तर यू मेलानिन जरा डार्कर शेड देतो आपला जसा टोन आहे तो, आणि फिओ मेलानिन जो जरा आपण म्हणूयात की लाईटर येलोइश शेड देतो. तर
तर हे सगळे अँटीऑक्सिडंट त्याची ॲक्शन करत असताना तो जरा युमेलनिनपेक्षा फिओमेलनिन जास्त बनवतो. पूर्वीच्या काळी हा जो मॉलिक्यूल आहे तो कॅन्सरच्या लोकांमध्ये यूज होत होता. त्यांचे जे अँटी कॅन्सर मेडिसिन्स दिले जायचे तर त्याच्यापासून वाचवण्यासाठी त्यांना, बिकॉज इट इज अँटीऑक्सिडंट. आणि मग त्या लोकांमध्ये हे दिसायला लागलं की अरे ते गोरे व्हायला लागले. मग आपल्याकडे एकदम बूम सुरू झाला की अरे हा जो औषध आहे हा गोरा करतो, आणि मग ते घेण्यात यायला लागलं खूप जास्त. आता त्याच्यावरती रेग्युलेशन्स पण खूप आलेत, कारण की पूर्वी खूप हायर डोजेसमध्ये ते दिलं जात होतं इंडियामध्ये वगैरे, आणि मग त्यांनी लिव्हर टॉक्झिसिटीज होत होत्या. बट आता देर आर रेग्युलेशन्स जेणेकरून की आपण एक प्रॉपर डोजमध्येच त्याला घेऊ शकतो, आणि आपण आपला जो टोन आहे तो नॉर्मलाइज करायला त्याला वापरावं. पण नॉर्मलपेक्षा खाली जेव्हा येतोय तेव्हा माइंडफुली वापरावं, की अगदी गरजेचं आहे तुमच्या कुठल्या ह्याच्यासाठी तरच, अदरवाईज यू शुड नॉट यूज इट. गोरी स्किन म्हणजे आपण सुरुवातीला पण म्हणलो, आता पण म्हणलो, ज्यांना म्हणजे अगदी जे मीडिया इंडस्ट्रीत आहेत, ज्यांना अगदी ऑप्शनच नाही, गरजेचंच आहे, त्यांनी सोडून हे करणं गरजेचं, म्हणजे वुड यू रेकमेंड इट? आय डेफिनेटली नॉट रेकमेंड इट, बिकॉज तुमचा जो रंग आहे तो तुम्हाला प्रोटेक्शन देतो. सो तुम्ही गोरं व्हायची खरंच गरज नाही. आणि हा जो सगळा मिथ आहे ना की गोरं म्हणजे छान, हे खरंच बस्ट करण्याची गरज आहे. हे कोण ठरवणार की गोरं म्हणजे छान? कारण की हे इंडिव्हिज्युअल पर्स्पेक्टिव्ह आहे ना. इव्हन आपण गोराचा पण नाही विचार करूयात की तुमचं वजन किती पाहिजे, ते छान आहे की नाही आहे, हे कोण ठरवणार? परफेक्शनची डेफिनेशन कोणी काढली आहे? ती इंडिव्हिज्युअल प्रत्येकासाठी वेगवेगळी आहे. मी तुम्हाला एक फक्त साधं उदाहरण देते. माझा मुलगा आहे छोटा, तो ना एक दिवस स्कूलमधून आला आणि तो एकदम चिडला होता, आणि तो म्हणत होता की मी माझ्या बेस्ट फ्रेंडशी बोलणार नाही मम्मा आता. तर मी त्याला विचारलं की का? तर ही वॉज सेइंग की त्यांनी मला सांगितलं की तुझी मम्मा इतकी जाड आहे की ती मिररमध्ये मावत नाही. आणि तो रडायला लागला एकदम की त्यांनी तुला असं म्हटलं. तर मग मी त्याला त्या दिवशी ही गोष्ट समजवली की आपण जे आहे ते आपणच आहे. प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे, पण तुम्ही त्याच्यानुसार स्वतःला मापू नाही शकत. समजा आपण जर समजा व्हिएतनामला गेलो, तिथे कोणीतरी खूपच सगळे बारीक लोक आहेत, तर त्यांच्या कंपॅरिझनमध्ये आपण जाड दिसणार आहे. आपण नेटिव्ह अमेरिकन्स घेतले तर ते जाड आहेत, त्यांच्या कंपॅरिझनमध्ये आपण बारीक दिसणार आहे. म्हणून आपण इंडिव्हिज्युअली बदलतो का? नाही बदलत. सो तसं आपण जेव्हा कोणत्या व्यक्तीविषयी विचार करतो की तीच जर व्यक्ती आहे, ती जर काळी झाली म्हणून ती वेगळी होते, आणि ती जर गोरी झाली म्हणून ती वेगळी होते, असं होत नाही ना. सो यू शुड हॅव दॅट लाईक ओपन माइंड, आणि प्रत्येक टाईपची जी ब्युटी आहे ती तेवढीच चांगली आहे. आपण त्याला तेवढंच इव्हन मीडियामध्ये पण त्याला तेवढंच मानलं गेलं पाहिजे, सेलिब्रेट करण्याची गरज आहे. कारण हे खूपदा होतं, म्हणजे एकतर फेअर स्किन बद्दलचं ऑब्सेशन आपल्याकडनं अजूनही गेलेलं नाही. त्याच्यामुळे सतत अजून पण आता पण मी माझ्या आजूबाजूची काही लोक ते लग्न आणि अरेंज मॅरेज या सगळ्या प्रोसेसेसमधनं चाललेत, आणि ते परत हे जाणवतं की रंगावर येऊन अडतात गोष्टी, आणि मग त्यावेळेस असं वाटतं की आपण खरं तर तिथेच होतो, आपण अजिबात सोसायटी म्हणून पुढे नाही गेलोय कुठे. लग्नाच्या वेळेला जर म्हटलं ना तर मी घरातल्या लोकांना, म्हणजे आईला आणि त्यांना मुलींना घेऊन येताना बघते, इव्हन मुलांना पण, की नाही हिचाच रंगच चांगला दिसत नाही, हे नाही आहे तर डॉक्टर हे करा. पण आपण जेव्हा त्या व्यक्तीशी तसं बोलतोय तर आपण त्याच्या सेल्फ जो आपण इमेज आहे त्याला किती तडा पोहोचवतोय. म्हणजे एक लग्नाळू मुलगी आहे आणि ती विचार करते की स्वतःविषयी जेव्हा ती कमीपणाचा विचार करते, तर हे चांगलं नाही आहे, आणि हे पेरेंट्सनी पण अवॉइड करायला पाहिजे. तर याच्याविषयी तर अवेअरनेस करणं खूपच गरजेचं आहे माझ्या मते. म्हणजे लिटरली तर लग्नाबद्दलच बोलतोय तर एक छोटंसं, आणि लग्नाच्या वेळेला मेकअप जेव्हा चालू असतो ना, त्यांना म्हणजे माझ्या लग्नाच्या वेळेला आम्ही आपटून म्हणतो प्लीज आमच्या दोघांचाही जो स्किन टोन आहे तोच ठेवायचा, कलर वेगळा नाही करत. नाही थोडं नाही करायचं आहे गोरं, मला मी छान दिसतो, जसं आहे तसं येत नाही रे लग्नात. मुली तर लेन्सेस लावतात, केस वेगळे करतात. असं वाटतं की मी काही लग्नांना असं गेलोय मैत्रिणींच्या, ज्यांच्यासोबत मी ग्रॅज्युएशनला एकत्र होतं, माझं असं झालं की या मुलीला मी ओळखतच नाही, ते इतके वेगळे करतात. याला आपण बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डर असं पण म्हणतो, म्हणजे जेव्हा ते एक्स्ट्रीम फॉर्म्स होतात मेंटल हेल्थच्या बद्दल जेव्हा बोलतो तेव्हा. पण आजकाल ना ह्या बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डरचा एक छोटा भाऊ आपण म्हणत असं सुरू झालंय की आपण जेव्हा इंटरनेटवरती बघतो सगळे फिल्टर्ड फोटोग्राफ्स आहेत, सगळं आहे, आणि त्याच्यामुळे नॉर्मल पण ज्या गोष्टी आहेत ना त्या बऱ्याच वेळेला टीनएजर्सला पर्टिक्युलरली जर पाहिलं तर त्यांना त्या ॲबनॉर्मल वाटतात. फॉर एक्झाम्पल त्वचेवरती असलेले पोर, तर त्वचेचा असलेला पोर हा आजार नाही आहे, हा आता इंटरनेटनी काढलेला आजार आहे की प्रत्येक व्यक्ती येऊन म्हणते की मला त्वचेला पोर आहेत आणि मी त्याच्यासाठी काय करू. हे तुमचे नॉर्मल त्वचेचे छिद्र असतात ज्याच्यामधून की तुमचा घाम बाहेर येतोय, त्याच्यातून तुमचं ऑइल बाहेर येतं आहे. फक्त एवढं आहे की जरा एज वाढायला लागले की ते थोडेसे मोठे दिसायला लागतात, दॅट्स इट. बट आता एक जर रील त्याच्यावरती बनली की त्वचेच्या पोरसाठी हे, आणि त्याला हिट्स मिळाले की मग त्याच्यासारख्या खूप 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 लोक हे करत जातात. सो आपल्याला हे बघायला पाहिजे की रियालिटी काय आहे आणि तुमचे रिअल एक्सपेक्टेशन्स काय ठेवायला पाहिजेत, आणि
तुम्ही स्वतःला कुठल्या नजरेतून बघायला पाहिजे. बिकॉज असं शक्यच नाही की त्या फिल्टरसारखं कोणी पण नॅचरल दिसणार आहे आणि मग त्याच्यातून हा जो सगळा यूथ आहे ना, तर त्यांचा स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होत चालला. आणि ते खूप वेळेला आपण बघतो की मनातल्या मनातच ते स्वतःविषयी खूप चुकीचा विचार करतात की मी छान नाही दिसत आहे, की माझे चिकबोन्स चांगले नाही आहेत, माझा जॉ चांगला नाही आहे. हे कोण ठरवतं की हे चांगलं नाही आहे ना? हे इंटरनेट ठरवतं. सो हे आपण बंद करायला पाहिजे. तुम्ही आता मिथ बस्टिंग चालूच केलं तर मला आता खूप दिवस झालं हे असं इथे आम्ही दोघांनीही खूपदा बोललं जाते, ओव्हरवेल्मिंग होतं हे कोरियन ग्लास स्किन वगैरे. म्हणजे काय ते असं झालं की प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या रील मागे ते येतंय आणि टीनेजर्स काय सगळ्यांनाच मला असं वाटतं की फक्त जेनझीमध्ये, आता कळलं की हे सगळ्यांनाच ऑब्सेशन आहे त्याच्याबद्दल. आपली स्किन कोरियन सारखी ग्लास स्किन होऊ शकते का आणि ती झाली तर चांगली असते का? साधा प्रश्न. अच्छा, ओके. सो जेनेटिक्सचा पार्ट आहे. आपली स्किन अगदी कोरियन स्किनसारखी नाही होऊ शकत. आणि जर आपण ग्लास स्किन म्हटलं तर ग्लास स्किन म्हणजे बेसिकली एक्सपेक्टेड काय आहे की तुमच्या त्वचेवरती एक पण केस दिसायला नको आणि तुमच्या त्वचेवरती एक पण डाग दिसायला नको. तर ठीक आहे की डागापर्यंत ठीक आहे की आपण असा विचार करूयात की एक्स्ट्रा जो झालेला टॅन आहे किंवा रंग चढलेला आहे तो आपण घालूयात, पण केस पण नको आहे बिलकुलपणे वगैरे. नॉर्मली आपल्या पूर्ण बॉडीवरती सगळीकडे केस आहे, फक्त हाताला आणि पायाच्या त्वचेला केस नाही आहेत. सो स्किनवरती त्वचेवरती पण एक पण केस नको आणि म्हणून त्याला सारखं सारखं काढणं वगैरे हे चांगलं नाही आहे. आणि काही प्रमाणामध्ये अगेन द सेम थिंग आपण बॅलन्स शोधायला पाहिजे या सगळ्या गोष्टींमध्ये. वी शुड नॉट बी स्क्यूड. आपण एकाच गोष्टीचा विचार करून त्याच्यासाठी ओरडू गोष्टी नाही करायला हव्यात. आता आपण स्किन आणि याच्याबद्दलच बोलत होतो ना, म्हणजे अगेन परत लोकांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम गोरेपणावरचाच ना, जो त्यातल्या त्यात फिक्स करता येऊ शकतो तो म्हणजे टॅनिंग. हा, कारण खूप आपल्याकडे एकतर इतकं ऊन असतं की म्हणजे बाहेर जाऊन आलं की लगेचच चेहरा काळा पडायला लागतो आणि मग सनस्क्रीन वापरा न वापरा तो 2 तासानंतर उतरून गेलेला असतो. त्याच्यामुळे सकाळी लावलाय तरी उन्हात पडेपर्यंत तुमच्या चेहऱ्यावर काही नाही. त्याच्यामुळे टॅनिंग खूप रेग्युलरली होतं. मग ते हाताचे वेगवेगळे पट्टे दिसायला लागतात, इथला एक रंग वेगळा, घड्याळ काढला तर त्याच्या खालचा एक रंग वेगळा, असे वेगवेगळे पट्टे दिसतात. तर त्या टॅनिंगसाठी काय केलं पाहिजे? ओके, तर टॅनिंगसाठी सगळ्यात महत्त्वाचं हे की आपण प्रोटेक्शन घेतलं पाहिजे. मग तुम्ही फुल स्लीव्हचे कपडे घाला किंवा तुम्ही हॅट घाला. त्याच्यानंतर तुम्ही सनस्क्रीन एक रेग्युलरली वापरलं गेलं पाहिजे, ते महत्त्वाचं आहे. असं काही नाही की टॅनिंग फक्त ह्याच गोष्टींनी कमी होतं. जेव्हा आपण खूप फ्रॅग्रन्सेस वापरतो वेगवेगळे, पर्टिक्युलरली ना आयुर्वेदिक प्रॉडक्टमध्ये काही फ्रॅग्रन्सेस असतात, आपण खस म्हणतो, सँडलवूड म्हणतो, तर ह्या गोष्टींनी पण टॅनिंग वाढतं. तर आपल्याला हे पण माहिती पाहिजे की कुठल्या कुठल्या गोष्टी, आणि हे टॅनिंग जास्त वाढवत आहेत. जेव्हा आपण अननेसेसरी काही मेडिसिन्स घेतोय तर त्यांनी पण टॅनिंग खूप जास्त प्रमाणामध्ये वाढतं. तर मग ह्या सगळ्या गोष्टी जर आपण अवॉइड केल्या तर आपण टॅनिंग मिनिमाइज करू शकतो. आणि जेवढं पण टॅन झालं आहे तर त्याच्यात ही गोष्ट आहे की टॅन जो झालेला आहे तो रंग जो आहे ना तो त्वचेच्या असं बाहेर काही टाकलेला नाही आहे, तो त्वचेच्या खूप लेयर्स खाली आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट ही दिसते की घरी आल्यानंतर आपण काहीतरी घेतो आणि घासून काढायचा ट्राय करतो, ते घासून नाही निघणार आहे, ते त्वचेच्या खूप आतमध्ये आहे. सो हे प्लीज प्रकार करणं बंद करायला पाहिजे. हां, तुम्ही त्याला वेळ द्या थोडासा, एक 8 ते 10 दिवसात तो टॅन त्याचा जातो. अगदीच जात नसेल तर मग तुम्ही काही औषधं जी आहेत ती त्याच्यावरती लावू शकता आणि तो सिम्पली एखाद्या महिन्यात निघून जाऊ शकतो. आणि जर खूप वर्षांपासूनचा टॅन असेल, म्हणजे खूप लोकांचं असतं ना, म्हणजे स्पेसिफिकली मुलांचं हाताचे रंग इतके वेगळे दिसायला लागतात की ते वर्षानुवर्ष तसंच दिसतंय, ते म्हणजे तो काही निघून गेलेला नाहीये. तर तसा टॅन जातो का? तो टॅन जो आहे ना तो त्वचेच्या, टॅन म्हणण्यापेक्षा आपण रंग म्हणूया, बिकॉज टॅन जेव्हा म्हणतोय ना तर तो फक्त वरवरचाच रंग असतो. तर असा वरवरचा जो रंग आहे तो जशी तुमची त्वचा बदलत जाते, साधारण एक 28 दिवसात तुमची त्वचा बदलते, तर तसं तो स्लोली निघून जायला पाहिजे. बट जेव्हा तो रंग थोडासा डीपर लेयर्सला पोहोचलाय तर तेव्हा मग आपल्याला काही ट्रीटमेंटची गरज पडते की काही औषधं लावायची गरज पडते. त्याच्याही पेक्षा डीपर लेयरला जर वाटत असेल तर आम्ही ट्रीटमेंट सजेस्ट करतो, जसं केमिकल पिल्स असतात. सो त्यांनी हळूहळू तुमची त्वचा पूर्णपणे आतून बदलते. आणि अजून पण जे डीपर रंग असतात त्याच्यासाठी एक एनडीआर नावाचं लेझर येतं जे आम्ही यूज करतो. ते एकदम सिम्पली तो लाईट असतो जो त्वचेच्या आतमध्ये जातो. रंग तयार करणारा जो पार्टिकल आहे, रंगाचा जो पार्टिकल आहे त्याला छोट्या पार्टिकलमध्ये फोडून टाकतो आणि तुमची त्वचा पुढच्या 3 आठवड्यात त्याला काढून घेते. इतकं जेंटली तो रंग जो आहे तो निघून जाऊ शकतो. आणि एकदा तो निघून गेला की त्याच्यानंतर जस्ट यूज सनस्क्रीन रेग्युलरली. आम्ही जे पार्लरमध्ये आम्हाला एस्पेशली पुरुषांच्या पार्लरमध्ये सर डिटॅन करू क्या हे म्हणून जे करतो आणि फेशियल म्हणून फेशियल जबरदस्ती पकडतात आणि घसघस घासतात, फेशियल म्हणून करतात, डिटॅन म्हणून करतात, त्याच्यानंतर ते काहीतरी लावतात ज्याने त्वचा अशी हे होते, काय असतं ते ब्लीच असतं. हां, ब्लीच. बऱ्याच जण इथे पांढरे होतात केस त्यांनी, पण हे सगळं केल्याने. ओके, तर आपण आता याला सगळ्याला फोडून बघू. समजा आपण ब्लीचचा विचार केला तर ब्लीचमध्ये काय पदार्थ आहेत ज्याच्यामधून की ऑक्सिजन स्पेसिस रिलीज होत आहेत आणि मग त्या फक्त वरवरचा जो त्वचेचा लेअर आहे तर त्याचा काळ्या रंगाला थोड्या दिवसांपुरती थोडासा येलोइश बनवत आहेत. सो त्यांनी त्याची डेप्थ कुठपर्यंत आहे, फक्त त्वचेच्या वरचे जे
केस आहेत आणि एक फक्त आवरण आहे, तेवढंच त्यांनी ब्लीच होऊ शकतं. इट डझंट गो इनसाइड. आणि जेव्हा आपण तुम्ही D10चा विचार करताय तर बऱ्याच वेळेला या D10चे जे प्रॉडक्ट्स असतात जे मी पाहिले बऱ्याच वेळेला, तर त्याच्यामध्ये ना AHAs आणि BHAs असतात काही प्रमाणामध्ये, जे वरवरचे थोडेसे लेयर्स तुमचे काढून घेऊ शकतात. एखाद्या दुसऱ्यांदा केलं काही प्रॉब्लेम नाही आहे, बट हे जर तुम्ही रेग्युलरली करत गेलं तर पुन्हा स्किनचा बॅरियर निघून जातो आणि ती जास्त सेन्सिटिव्ह होऊ शकते. सो म्हणून कधीतरी करायला हरकत नाही, पण डेफिनेटली त्याला रेग्युलरली नको करायला. आणि तेवढं पण करून आपण त्वचेच्या सगळ्यात खालच्या लेअरला जात नाही आहे, त्याच्यामुळे तो थोड्या वेळापुरती तुम्हाला मिळणारा फक्त इफेक्ट आहे. सो आयडियली 28 दिवसानंतर ते जाणारच आहे. आणि जर नाही जाते तर तुम्ही डर्मॅटॉलॉजिस्टकडून जाऊन एक सिम्पलचं क्रीम प्रिस्क्राईब करून घेऊ शकता. सिम्पल. ओके, म्हणजे त्यासाठी इंटरनेटवरचे ते, कारण डिटॅनिंगसाठी इतक्या गोष्टी दिसतात ना, म्हणजे आता ते कोजिक ॲसिड, लॅक्टिक ॲसिडवाले साबणपासनं वेगवेगळ्या गोष्टी दिसतात आणि मी स्वतः ते वापरून बघितले, काही होत नाही त्याने. आमच्या कलरमध्ये फरक दिसतो. नाही, असं पण आहे की ते कोजिक ॲसिड जे आहे ना, ते आपण फक्त जर बाहेरून एक साबणामध्ये लावलं, ते 2 मिनिटासाठी राहिलं आणि निघून गेलं तर इट इज नॉट गोइंग टू ॲक्ट. जेव्हा आपण ते मेडिकल क्रीम्समध्ये लावतो, ते जेव्हा मेडिकल ग्रेडचा आहे, त्याचा जो मॉलिक्युल आहे तो असा बनवलेला असतो की तो खालीपर्यंत जाईल आणि तो त्वचेवरती काम करेल. सो तो क्रीम फॉर्म्युलेशनमध्ये काम करेल, साबणामध्ये काम नाही करणार. त्याच्यामुळे ते डिटर्नवाले साबण काही कामाचं नाही. आता आपण गन काढलीच आहे, तर ते LED मास्क आणि रोलरनी काही फरक पडतो का? हो, डर्मा रोलर वगैरे जे असतात काय काय. नाही, डर्मा रोलरनी खरंच काही फरक पडत नाही, LED मास्कनी पण फरक पडत नाही. या सगळ्या आपण म्हणूयात त्याला सुडो सायन्स म्हणूयात, की सायंटिफिक नाही पण सुडो सायंटिफिक गोष्टी, ज्या की तुम्हाला थोडंसं असं फील देतात की मी काहीतरी ट्रीटमेंट केल्यासारखं. तर जर खरं सायंटिफिक एव्हिडन्स बघायला गेलं तर बिलकुल या दोन्ही गोष्टी त्वचेवरती काहीच चांगला किंवा वाईट परिणाम देत नाहीत, वाईट पण देत नाहीत. बापरे. पण ते डर्मा रोलर तर सांगतात की ते असं ते नांगरणी करायची आणि मग ते खालून हे येतात आणि मग ते फिक्स करतं स्किन. हे जे डर्मा रोलर आहेत ना, त्याचे आपण 2 टाईप्स पकडूयात. एक टाईपचा एक डर्मा रोलर असतो ज्याच्यामध्ये निडल्स असतात. ओके, या निडल्स सर्टन डेप्थच्या असतात की 0.5 पासून 0.75, 1.5 आणि 2 mm. तर घरच्या घरी आपण जे वापरू शकतो ते 0.5 mm पर्यंत वापरू शकतो, बिकॉज ते त्वचेच्या बाहेरच्या लेअरमध्ये. त्याच्यापेक्षा जर डीप रोलर आपण वापरतो तर त्याला पूर्ण त्वचा जी आहे ती निर्जंतुक असणं गरजेचं आहे, तर ते घरी ट्राय करायलाच नाही पाहिजे. आता दुसऱ्या टाईपचे जे रोलर असतात ज्याच्यामध्ये की फक्त एक सॉफ्ट एक दगड असतो आणि तो आपण रोल करतो आहे, त्याचं फक्त काम एवढं आहे की ब्लड सर्क्युलेशन थोडंसं ठीक करणं किंवा लिम्फॅटिक ड्रेनेज थोडं ठीक करणं, की आपण सकाळी उठलो आणि थोडी सूज आल्यासारखी वाटते आणि आपण ते जर रोलर फिरवलं तर थोडी सूज कमी वाटू शकते, बस. त्याच्यापुढे त्याचा कुठला सायंटिफिक रोल नाही आहे. बापरे. आणि मग अजून एक, जर आपण कॉमन प्रॉब्लेम्स डिस्कस करतो तर अजून एक टॅनिंग सोडल्यास जो कॉमन प्रॉब्लेम दिसतो ते म्हणजे वयात येत असताना प्युबर्टीमध्ये खूप लोकांना चेहऱ्यावरती पिंपल्स येतात आणि मग त्याचे खड्डे होतात. म्हणजे मुलांच्या बाबतीत तर ते अशा वयात जाणवतं की आपल्याला खड्डे किंवा पिंपल्स होते ज्यावेळेस ते फिक्सेबलच वाटत नाही. म्हणजे आता आजूबाजूच्या काही मित्रांची आणि भावंडांची उदाहरणं पाहिली की चेहरा आता इतका खराब झालेला आहे कारण त्यावेळेस लक्ष दिलेलं नाहीये आणि मग तो पिंपल आलाय, मग तो फोडून टाकलाय आणि त्यावेळेस काही वाटत लावलंय, नख लावलंय, असं बरेच काही काही उपद्व्याप, म्हणजे मीही खूप केलंय ते. तर हे खूप उपद्व्याप केलेले असतात आणि आता ती स्किनच खराब झालेली आहे. म्हणजे आता मग ते काही करा, मग ते असं वाटतं की फिक्स होत नाही. तर एकतर असं जे काही डिलेड ट्रीटमेंटकडे ज्यावेळेस लोक जातात त्यावेळेस ते खड्डे एकतर भरून निघतात का, स्किन बेटर होऊ शकते का, आणि काय अप्रोचने पाहिलं पाहिजे त्याच्याकडे? ओके, आपल्याकडे 2 एक्स्ट्रीम्स आहेत. एक तर असं आहे की एखादा छोटा पण पिंपल आला तरी सुद्धा खूप काळजी करणारे लोक आणि पटकन डॉक्टरकडे जाणारे लोक, आणि कधी कधी असं होतं की ते पिंपल्स येत आहेत, खूप खूप दिवसांसाठी राहत आहेत, पण पेरेंट्स विचार करतात की जाऊ दे, हे एज रिलेटेड आणि निघून जाईल, आणि म्हणून ते खूप दिवस मुलांची ट्रीटमेंट करत नाहीत आणि मग त्यांना डाग आणि खड्डे वगैरे पडतात. तर दोन्ही एक्स्ट्रीम्स चुकीचे आहेत. अगेन त्याच्यामध्ये बॅलन्स शोधायला पाहिजे. आपण असा विचार करूयात की एजमध्ये कोणीतरी आलंय आणि त्यांना पिंपल्स आले तर काय करायला हवं. तर सगळ्यात आधी तर आपल्याला हे माहिती पाहिजे की हे नॉर्मल आहे, नॅचरल आहे त्या एजसाठी. आपले ग्रोथ हॉर्मोन्स आतून वाढतात, ते वाढले की त्या स्पॉट्समध्ये तुमचं ऑइल प्रोडक्शन वाढतं आणि त्या ऑइल तयार करणाऱ्या ग्रंथी जर ब्लॉक झाल्या, त्याच्यामध्ये जर बॅक्टेरिया आला तर पिंपल बनणार आहे, त्याच्यातच फंगस आलं तर तुमचं डॅन्ड्रफ बनणार आहे, आणि हे नॅचरल आहे, हे होऊ शकतं. बट असं आहे का की ते नॅचरल आहे म्हणून ते राहू द्यायचं, असं पण बरोबर नाही आहे. जेव्हा ते सुरू होतं तर तेव्हा डर्मॅटॉलॉजिस्टकडे जावं, त्यांना विचारावं. जे काय झालेलं आहे त्याच्यासाठी थोडेसे फक्त औषधं घेऊन 1 ते 2 महिन्यात ते निघून जातात, आणि मग नंतर ते तुम्हाला प्रॉपर समजवतील की तुम्हाला कसं त्वचेची काळजी घ्यायची आहे जेणेकरून की हे जास्त प्रमाणात नको यायला. साधाचं एक फेस वॉश, खाण्यापिण्याच्या थोड्याशा जेव्हा सवयी आपण बदलतो, समजा आपण पाणी जास्त पितोय, आंबट गोष्टी जास्त पितोय, गोड ऑइली, बेकरी, डेअरी, मैदा, बटाटा तेवढ्या दिवसांमध्ये कमी ठेवला की मग तुमचे जे पिंपल आहे ते आतूनच जाणं कमी होतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्याला बिलकुल
घासायला नाही पाहिजे, काढायला नाही पाहिजे. बिकॉज जेव्हा स्वतः पिंपल येतो आणि निघून जातो तर त्याचा डाग पडण्याची किंवा खड्डा पडण्याची जी टेंडन्सी ती खूप मिनिमल असते. बट तोच जर पिंपल आपण काढायचा विचार केला तर आपण त्वचेचे सगळे लेअर खरवडून त्या पिंपलपर्यंत जातोय आणि त्याच्यातला पस बाहेर येतोय. तर त्यावेळेला त्याचा डाग आणि खड्डा पडायची शक्यता खूप जास्त होते. आणि ट्रीटमेंटच्या बद्दल जर म्हटलं तर जेव्हा आपण लेअरला काही झालंय, फक्त रंग आलाय, तर आपण तो फक्त औषधं लावून घालवू शकतो. बट जेव्हा तो डीप आलाय, त्याचा खड्डा पडलाय, क्रेटर झालाय, तर तिथे ना कोलाजन कमी झालेलं असतं, इलॅस्टिन कमी झालेलं असतं. तर त्या केसमध्ये मग आम्ही काही प्रोसिजर्स सजेस्ट करतो पेशंटला, जसं मायक्रोनिडलिंग रेडिओ फ्रिक्वेन्सी असतं, CO2 नावाचं एक लेझर आहे. तर यांनी काय होतं की ती त्वचा पुन्हा नव्याने आम्ही बनवतो. फ्रॅक्शनल रिजनरेशन म्हणतात त्याला, की थोडंसं त्वचेला डॅमेज करायचा, तिला पुन्हा नव्याने बनवायला सांगायची. आणि मग ह्या प्रोसेसमध्ये 60 ते 90% जे स्कार आहेत ते निघून जातात, पण थोड्या प्रमाणात स्कार राहतात. ओके. नाही आलेले चांगले. आणि मगाशी आपण डिटॅनबद्दल बोलू, मला एक जस्ट लक्षात आलं, ते आजी आई घरी सांगतात किंवा बऱ्याचशा हे असलं तुमची हे फॅड काही उपयोगाचे नाहीत, काय म्हणतात हनी आणि काय म्हणतात बेसन लावा, हे लावा, अशा बऱ्याचशा घरातल्या आपण रिमेडीज वापरतो. लिंबू लावतो आपण डायरेक्टली, बेसनाचं पीठ लावतो, हळद लावतो, बऱ्याचशा गोष्टी डिटॅनिंग असेल, अँटी एजिंग असेल, बऱ्याच गोष्टींसाठी वापरतो. सो ह्या प्रोसिजर ज्या आपण घरी वापरतो त्या कशा फरक, त्याचा इम्पॅक्ट काय असतो? ओके, तर घरच्या गोष्टींबद्दल आपण बोलूयात, साधं लिंबाबद्दल आपण बोलूयात. तर लिंबू जो आहे तो बेसिकली ॲसिडिक आहे. त्याला 2 गोष्टींसाठी आपण त्वचेवरती लावतो. एक असं समजते की तो व्हिटॅमिन C देतो, दुसरा असं समजते की तो ॲसिडिक आहे म्हणून तो वरवरचे लेयर्स काढणार आहे. बट आता हे पण आहे की जेव्हा आपण लिंबू लावतोय त्याचा जो pH आहे तो बॅलन्स नाही आहे. तो एक लिंबू जो आहे त्याचा pH खूप कमी असू शकतो, एकाचा खूप जास्त ॲसिडिक असू शकतो, एकाचा नसू पण शकतो. आणि त्याला जर आपण न डायल्यूट करता त्वचेवरती लावतोय तर ते ॲसिड त्वचेवरती लावण्यासारखं आहे. सो हे सगळे प्रयोग जे ते घरच्या घरी नक्की नाही करायला पाहिजे. त्याच्या अगेन्स्ट जर आपण असा विचार केला की आपण जे मेडिकल क्रीम्स आहेत किंवा डर्मॅटॉलॉजिस्टच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर जे आपण पील्स वापरतो, तर तो जो मटेरियल तो स्टँडर्डाइज आहे, त्याचा pH एकदम बॅलन्स्ड आहे, त्याचा मॉलिक्युलर साईज आपल्याला माहिती आहे. आपल्याला हे माहिती की 2 मिनिट लावल्यावरती तो किती खाली जाईल, 7 मिनिट लावल्यावरती तो किती खाली जाईल. तर आपण अशा पद्धतीने त्याला केलेलं उलट जास्त बेटर आहे, रादर दॅन घरी लिंबू लावणं किंवा अशा पद्धती घरी ट्राय करणं. आणि ते जे टिपिकल आपण गोष्टी वापरतो बेसन, हळद, या सगळ्या गोष्टींचा कितपत फरक पडतो? ओके, पुन्हा तेच झालं की आपण जे बेसन लावतोय ना, हे पार्टिकल्स आहेत जे आपण बाहेरून लावतोय आणि मग त्याला घासून काढतोय. ओके, सो घासून काढत असताना आपण वरचे काही लेयर्स आहेत ते काढून घेतोय आणि स्किनचा बॅरियर पुन्हा डिस्टर्ब करतोय. तर दिस इज नॉट अ गुड थिंग टू डू. कधीतरी एखाद्या वेळेला केलं तर ठीक आहे, बट ॲज अ रुटीन दिस इज नॉट अ गुड थिंग, बिकॉज त्यांनी स्किनचा बॅरियर पुन्हा जातो आणि स्किनचं जे सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन आहे तर ते आपण त्वचेला करू देत नाही आहे. आता दिवाळीत आपण जेव्हा पहिला अंगाला तेल लावतो आणि नंतर उठण्याने ते घासून काढतो, ह्यानी काही हे चांगलं आहे? अच्छा, सो आपण कधीतरी पुन्हा असं म्हणतोय की कधीतरी जर आपण त्वचेचे डेड लेयर्स काढतोय तर दॅट इज ओके. बट आपण जर ते वीकली करतोय, आपण जर ते आठवड्यातून 2दा करतोय, एव्हरी 15 डेज करतोय, दिस इज नॉट ॲट ऑल ओके थिंग. सो आपण अगदी महिन्यातून एकदा किंवा 3 महिन्यातून एकदा जेंटल स्क्रब करतोय तर ते ठीक आहे. आता पुन्हा हे पण आहे की स्क्रब करत असताना जे काही आपण यूज करतोय त्याचं पार्टिकल बघायला पाहिजे. जर तो चरबट पार्टिकल आहे, जर तो मोठा आहे, तर काय होणार आहे, आपण असा विचार करत की एक समजा हा टेबल आहे आणि याच्यावरती आपण घासतोय तर त्याला चरे पडतात, ओरखडे पडतात. तर काही काही ठिकाणी तो खूप खालीपर्यंत त्वचा निघणार आहे, काही काही ठिकाणी नाही निघणार आहे आणि मग आतून त्वचेला सूज येणार आहे. सो चरबट असलेल्या कुठल्याच गोष्टी त्वचेवरती लावू नये आणि खूप घासा घासू नये. अगदी हलक्या हाताने जर आपण सॉफ्ट काहीतरी लावतोय तर ते ओके आहे. आता आपण बोलताना एक गोष्ट परत बोलत होतो की जसं स्किनच्या आतून गोष्टी लागतात तसं पोटातून काय जातंय हे, म्हणजे तर तुम्ही 2-3दा खाण्याच्या गोष्टींविषयी उल्लेख केला की तुमच्या पोटात काय जातंय, तर आपण काय खातोय किंवा काय पोटात घालतोय हे सुद्धा कसं मॅटर करतं तुमच्या स्किनच्या हेल्थसाठी? म्हणजे फक्त ब्युटिफिकेशन न म्हणता हेल्थकडे आलोय आता मी थोडा. तर आपण जर गट हेल्थ आणि स्किनबद्दल बोललो ना, तर हा ॲक्च्युली खूप डीप टॉपिक आहे बोलण्यासाठी, पण मी एक सिम्पल भाषेमध्ये तुम्हाला त्याच्याबद्दल सांगते. गट म्हणजे आपलं आतडं. ओके, सो आपण जे काय खातोय ते तुमच्या आतड्यांमध्ये जाणार आहे, तिथून जे चांगले न्यूट्रिएंट्स आहेत ते आतमध्ये ॲब्झॉर्ब होणार आहेत आणि बाकी जे गरजेचे नाही आहेत ते निघून जाणार आहेत. सो त्याचा आणि त्वचेचा 2 वेजमध्ये संबंध येतो. एक तर हे की गटमधून जे ॲब्झॉर्ब होणारे न्यूट्रिएंट्स आहेत तर ते ठरवतात की तुमची विटामिन लेवल्स काय असतील, तुमची आयर्न लेवल कशी असेल, विटामिन B12 लेवल कशी असेल, आणि ह्या जेव्हा कमी असतील तेव्हा त्वचेवरती त्याचे दुष्परिणाम दिसून येतात आपल्याला. आणि दुसरं तुमच्या गटमध्ये जी सगळ्यात चांगली गोष्ट असते ते गुड बॅक्टेरियाज. सो हा जो बॅक्टेरियाज आहे त्याचा बॅलन्स असला पाहिजे असतो. गुड बॅक्टेरियाजचा आणि बॅड बॅक्टेरियाजचा.
तर आजकाल काय होतं, आपण जेव्हा पॅकेटमधलं फूड खातोय, अल्ट्रा प्रोसेस्ड आपण ज्याला म्हणतो, तर अशा पद्धतीचं फूड खाल्ल्यानंतर आपण जे बॅड बॅक्टेरियाज आहेत त्यांना फूड प्रोव्हाइड करतोय आणि गुड बॅक्टेरियाजला हळूहळू किल करत चाललोय. सो मग इथे आपला बॅलन्स जो आहे तो बिघडायला सुरुवात होतं. आणि गुड बॅक्टेरिया जरी म्हटलं तरी एक्झॅक्टली ते काय करतात, तर आपण त्याला म्हणूयात की गट स्किन ॲक्सिस. ओके, हे जे गुड बॅक्टेरियाज आहेत ना, ते शॉर्ट चेन फॅटी ॲसिड्स तयार करत असतात आपले. आणि हे जे शॉर्ट चेन फॅटी ॲसिड्स आहेत हे आपल्या त्वचेवरती आणि इम्युनिटीचे जे सेल्स असतात त्या सगळ्यांवरती काम करतात. तर त्वचेवरती ते काय काम करतात, त्वचेचं जे बॅरियर फंक्शन आपण परत म्हणतोय तर ते मेंटेन करायचं ते काम करतात. आणि इम्युनिटी सेल म्हणजे काय, की आपल्या शरीरामध्ये जे डिफेन्स मेकॅनिझम आहे, की एक बॅक्टेरियाचं इन्फेक्शन झालं, व्हायरसचं इन्फेक्शन झालं की त्याला मारणारे जे टी सेल्स असतात तर त्यांना ते स्ट्रेंथ देतात. सो हे इतकं डीप आहे आणि इतकं एफेक्ट होतं. आणि इवन आपण रिसेंट काही स्टडीज वगैरे जर पाहिले तर असं पण म्हणतात की हे जे गट बॅक्टेरिया ते न्यूरो ट्रान्समीटर रिलीज करत असतात. आणि हे जे न्यूरो ट्रान्समीटर आहेत ना ते तुमच्या HPA ॲक्सिसवरती काम करतात, की तुमची पिट्युटरी ग्लँड डिसाईड करते की तुम्हाला कुठले हॉर्मोन्स पूर्ण बॉडीमध्ये सिक्रेट करायचे आहेत. आणि त्यातल्या त्यात कॉर्टिसॉल आपला, की कुठल्याही टाईपचा जेव्हा स्ट्रेस होतो तेव्हा कॉर्टिसॉल वाढतो. आणि हा तर साधा गोष्ट जो दिसत नाही आहे आपल्याला, पण त्यांनी पण स्ट्रेस रिलेटेड कॉर्टिसॉल लेवल खूप वाढू शकते. तुमच्या बॉडीमध्ये जेवढा कॉर्टिसॉल वाढला तेवढा सगळ्या प्रकारची सूज, इन्फ्लमेशन वाढतं. आता सूज म्हणजे असं नाही की मार लागल्यावरती जी सूज दिसते ती, आम्ही हे बोलतोय की मायक्रोस्कोपिक. आपण जेव्हा बघतोय की सोरियासिसचा पेशंट आहे किंवा पिंपलचा पेशंट आहे, तिथं जो लालपणा दिसतो आपल्याला ती म्हणजे सूजच आहे. तर ही सगळ्या पद्धतीची सूज जास्त वाढते. तर मग जेव्हा आपला गट बॅक्टेरियाज नाही आहे चांगला, जेव्हा डिसबायोसिस झालेलं आहे, तर तेव्हा आपल्याला पिंपल्स जास्त दिसतात, रोझेशिया जास्त दिसतो, ॲलोपेशिया एरियाटा आपण ज्याला म्हणतो चाई पडणं तो आपल्याला जास्त प्रमाणात दिसतो, सगळ्या प्रकारच्या ॲलर्जीज आणि एक्झिमाज जे आहेत ते आपल्याला जास्त प्रमाणात दिसतात. तर हे सगळं खूप डीपली एकमेकांशी कनेक्टेड आहे. आणि आपण समजा एवढं जरी आपण बोललो, एवढं आपल्या लक्षात जरी नाही राहिलं तरी महत्त्वाचं काय आपण याच्यातून जे घ्यायला पाहिजे ते फक्त हे आहे की रोजच्या खाण्यामध्ये तुम्ही प्रीबायोटिक्स ठेवा, तुम्ही प्रोबायोटिक्स पण ठेवा आणि त्याच्याबरोबर थोडंसं ट्रिप्टोफॅन रिच जे आहेत गोष्टी त्या तुम्ही खा. या 3 गोष्टी तुम्ही रेग्युलरली खाल्ल्यात, हां, तर बाकी एवढं माहिती असण्याची गरज नाही आहे. तर आता आपण बघूयात की प्रोबायोटिक्स म्हणजे काय. तर बेसिकली अशा गोष्टी ज्याच्यावरती जे चांगले गुड बॅक्टेरियाज आहेत ते खाऊ शकतात, जगू शकतात. जर आपण मैदा खातोय, जर आपण पोटॅटो खातोय तर त्याच्यावरती ते जगू नाही शकत. त्यांना जगण्यासाठी पाहिजे केळं पाहिजे किंवा सफरचंद पाहिजे किंवा होल ग्रेन्स खाल्ले गेले पाहिजेत. जसं की आपण मैद्याच्या ऐवजी पोळी खाऊयात, चपाती खाऊयात किंवा चिलोरी जे असतं तर चिकोरी म्हणतो आपण त्याला. तर दॅट इज गुड, ज्याच्यावरती की ते बॅक्टेरियाज वाढतात, त्यांना फूड देतोय आपण. आणि मग बॅक्टेरियाज चांगले वाढण्यासाठी आपण एखादा आंबवलेला पदार्थ खाऊ शकतो. घरच्या घरी आपण अर्धी वाटी दह्याची रोज खाऊ शकतो आणि दॅट विल गिव्ह यू गुड बॅक्टेरियाज ऑन अ रेग्युलर बेसिस. आणि हे पण आहे की कुठला तरी दुधाचा पदार्थ किंवा पोल्ट्रीचा पदार्थ जशी अंडी आहेत वगैरे हे आपण रेग्युलर बेसिसवरती कन्झ्युम करायला पाहिजेत. बिकॉज त्याच्यामधून ट्रिप्टोफॅन नावाचा एक जो मॉलिक्युल तो आपल्याला मिळतो आणि त्याच्यातून इंडोल डेरिव्हेटिव्ज बनतात आणि हे पण पुन्हा तुमच्या त्वचेला आणि तुमचे जे इम्युनिटी सेलला त्यांना चांगलं काम करण्यासाठी प्रवृत्त करणार आहेत. बट ह्या सगळ्या सिंपल जरी गोष्टी लक्षात ठेवल्या तरी आपल्याला इतकं सायन्स माहिती असायची गरज नाही आहे. मी याच्याबद्दल एक मगाशीच एक रिसर्च पेपर वाचत होता ज्याच्यात त्यांनी म्हणलं होतं की स्किन, ब्रेन आणि गट ह्याचा एक ॲक्सिस आहे आणि ते एकमेकाला कम्युनिकेट करत असतात कॉन्स्टंटली. सो तुमच्या गटमध्ये काय चाललंय हे तुमची स्किन दाखवत असते, फक्त आपलं लक्ष नाही आहे त्याच्याकडे. ॲब्सोल्युटली. सो आम्ही जेव्हा पेशंट्सला सांगतो छोट्या गोष्टी की नाही का तुम्ही रोज डाएटमध्ये साधं 1 वाटी दही घ्या आणि ते कधीतरी वाटतं की हां चला एवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे, पण त्याच्यामागे भरपूर कारणं असतात की का तुमचे डॉक्टर तुम्हाला या गोष्टी सांगतायत. छोट्या गोष्टी आहेत त्या किती इम्पॉर्टंट आहेत स्किनच्या पर्स्पेक्टिव्हने हे लक्षातच येत नाही. खाणं महत्वाचं आहे. चांगलं खाणं, नुसतं खाणं नाही, ते आपल्यासारखं नॉर्मल घरी बनलेलं चांगलं खाणं गरजेचं आहे. येस. आणखीन एक स्किनच्या बाबतीतली जर कॉमन इश्यूज घ्यायला गेले तर खूप लोक स्किन केअरकडे यासाठी वळतात का तर अँटी एजिंग ट्रीटमेंट करायची आहे किंवा एज रिव्हर्स करायचं आहे. म्हणजे समहाव लोकांना बॉलिवूडचे ऍक्टर ऍक्ट्रेसेस बघून त्यांना असं वाटतं की नाही जर ते 40 मध्ये इतके तरुण दिसू शकतात तर मी पण दिसू शकतो. आणि मग बाकी इतर कुठल्याही गोष्टींकडे फार लक्ष नाही द्यायचं. म्हणजे लागणारी एक्सरसाइज आणि व्यायाम आणि त्या फिजिकल ऍक्टिव्हिटीजकडे नाही लक्ष द्यायचं, पण स्किनसाठी मग काहीतरी एक अँटी एजिंग किंवा एज रिव्हर्सिंग ट्रीटमेंट करूयात. तर या सगळ्याकडे काय पद्धतीनं पाहू शकतो आपण? ओके, आपण जर आता अँटी एजिंग किंवा एजिंगबद्दल पाहिलं तर आपण आधी एजिंग समजून घेऊ, एजिंग काय, मग आपण अँटी एजिंगकडे येऊ. तर आपण चेहऱ्याच्या बद्दल समजा बोललो तर एजिंग जेव्हा होतं आहे तर ते पूर्ण तुमच्या सगळ्या लेयर्समध्ये होत असतं. त्वचा हा फक्त बाहेरचा लेअर झाला, त्वचेच्या आतमध्ये एक फॅट आहे,
त्याच्यामध्ये मसल्स आहेत, त्याच्यामध्ये बोन आहे आणि जसं जसं तुमचं वय वाढत जातं तसे हे सगळे लेयर्स एज होत असतात. तर त्वचेचा जर बाहेरचा आपण लेअर पाहिला तर त्याच्यामध्ये फाईन लाईन्स वगैरे बनतात. फाईन लाईन्स म्हणजे जेव्हा एकदम बारीक बारीक बनतात त्या आपल्या ह्या आठ्या ज्या बनतात किंवा ही जी आहे ही फाईन लाईन नाही आहे. ओके, आता आपण खालीच गेलो समजा फॅट लेअर असेल तर तो जो फॅट लेअर आहे तो ज्यांचं जसं वय वाढत जाईल तसा एकतर तो श्रिंक होतो म्हणजे तो कमी होतो किंवा जेव्हा जास्त आहे तेव्हा तो ओघळायला सुरुवात होतो. हे झालं फॅट लेअरच्या बाबतीत. मधली जी तुमची मसल आहे तर ती पण जेव्हा लूज व्हायला लागते तर ती ओघळ द्यायला सुरुवात करते त्वचेला आणि जे बोन आहे आतलं ते रिझॉल्व व्हायला लागतं. मग त्याच्यामुळे तुमचे जे गाल आहेत ते थोडेसे आतमध्ये जातात, डोळे जे आहेत ते थोडेसे मोठे दिसायला लागतात किंवा ते त्याच्या खालचं जे डेप्थ आहे ती थोडीशी वाढायला लागते. ह्या सगळ्या गोष्टींनी मिळून तुमचा चेहरा एज दिसतो. तर असं होणार आहे का की आपण एक काहीतरी क्रीम लावतोय आणि आपण विचार करतोय की ती इतक्या डीपपर्यंत जाऊन या सगळ्या गोष्टी करेक्ट करणार आहे? हे शक्य नाही आहे. सो आपण जेव्हा अँटी एजिंगबद्दल बोलतोय तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा तर आम्ही हे बघतो की कुठल्या लेअरचं हे एजिंग आहे आणि मग त्याला त्या पद्धतीने ट्रीटमेंट दिलं गेलेलं गरजेचं आहे. समजा आपण असा विचार करूयात की एखादं ऑनलाईन प्रॉडक्ट आहे आणि ते म्हणत आहेत की तुम्ही एक क्रीम लावा आणि 2 दिवसामध्ये तुमचे रिंकल्स जातील. तर हे खरं असू शकतं का? ते खरंच खरं असू नाही शकत आहे. कारण की त्याच्यामध्ये फक्त असं आहे की जर समजा त्यांनी एखादं मॉइश्चरायझिंग एजंट ॲड केलं आहे किंवा सिलिकॉनसारखी गोष्ट ॲड केली आहे तर ती तेवढ्यापुरती त्वचेला प्लम्प करणार आहे आणि तेवढ्यापुरती तुम्हाला रिंकल्स कमी दिसतील. म्हणजे समजा मी फोटो काढते आणि मी तेवढ्यापुरती पोट दाबून धरलं आहे सो ते त्या पद्धतीची गोष्ट झाली. पण जेव्हा त्वचेच्या खालच्या लेअरमध्ये आपल्याला कोलॅजन वाढवायचं आहे, जेव्हा त्याचं इलॅस्टिन वाढवायचं आहे तर तेव्हा आपल्याला दुसऱ्या गोष्टींची गरज असते जसं रेटिनॉल आहे, कॉपर पेप्टाइड्स आहेत, अँटीऑक्सिडंट्स आहेत आणि ते आपण जेव्हा रुटीनली वापरतो 3 महिने 6 महिने 9 महिने तेव्हा तुमच्या त्वचेमधले खरे रिंकल्स कमी होणार आहेत. ते आपण म्हणत की एक्सरसाइज करतोय आपण किंवा 6 पॅक ॲप बनवले बट मग आपल्याला त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी जी आहे ती महत्त्वाची ठरते. आणि जेव्हा डीपर लेअर आहेत तर त्याच्यामध्ये जेव्हा एजिंग होतं तर त्याच्यासाठी आपल्याला काही थेरपीजची गरज पडते. समजा जर मला फॅट लेअर आहे तर तो पुन्हा रिपोजिशन करायचा आहे तर मला तिथे फिलर्स टाकले पाहिजेत किंवा एक हायफू नावाची ट्रीटमेंट आहे. काही इंजेक्शन्स द्यायची गरज पडत नाही, मशीन असतं फक्त आणि ते बरोबर तुमच्या त्वचेला ओढून आतमध्ये पकडतं. दॅट वर्क्स. आणि जेव्हा बोन रिझॉर्प्शन आहे तर तेव्हा आपल्याला बोनला जाऊन तिथे ते फिलर्स जे आहे ते टाकले पाहिजेत तरच आपल्याला तो जो एजिंग जो आहे तो प्रॉपर बरा झाल्यासारखा दिसणार आहे. सो कारण समजून घेणं जास्त गरजेचं आहे. फेस योगा आणि व्यायामाने याला फरक पडतो का? फेस योगा पण आपण परत असं म्हणूयात की हे सुडो सायन्स आहे. जर आपण सायंटिफिकली बघायला गेलं तर त्याला कुठल्याच स्टडीजमध्ये प्रूव्ह केलेलं गेलेलं नाही आहे. बट असं होतं की जेव्हा आपण ते फेस योगा वगैरे करतो तर ब्लड सर्क्युलेशन थोडं सुधारतं, लिम्फॅटिक ड्रेनेज आपण जे मगाशी म्हटलं ते थोडंसं बेटर होतं. बट त्याच्यात अजून असं पण होतं की जेव्हा आपण त्याचा अतिरेक करतोय आणि आपल्याला माहिती नाहीत की फेसचे इलिव्हेटर्स कुठले आहेत, फेसचे डिप्रेसर्स कुठले आहेत आणि आपण एकच पद्धतीची मुवमेंट सारखी करतोय तर आठ्या पडण्याचं जे प्रमाण आहे ते वाढतं. तर म्हणून मग आता म्हणून करायला गेलं तर एजिंग होऊ शकतं. आणि दुसरं हे पण आहे की आता आजकाल आम्ही काही मशीन्स यूज करतो ज्याच्यामध्ये EMS टेक्नॉलॉजी वापरली जाते, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्टिम्युलेशन. बट ते सायंटिफिकली यूज केलं जातं की फक्त जे इलिव्हेटर्स आहेत त्यांना स्टिम्युलेशन दिलं जातं, डिप्रेसर्सला स्टिम्युलेशन नाही दिलं जात आणि मग त्याला थोडं आपण सायंटिफिकली ट्रीट करू शकतो किंवा लिफ्ट करू शकतो. बट फेस योगा ॲज सच त्याच्यासाठी काम करत नाही. दुसरं मी बरेचसे पेशंट असे बघते जे फेस योगा करत असताना ऑइल्स लावतात, घट्ट ऑइल्स, कोकोनट ऑइल आहे किंवा ऑलिव्ह ऑइल आहे आणि त्यांनी बराच वेळ मसाज करतात. आणि जर तुमची त्वचा ॲक्ने प्रोन असेल किंवा क्लॉक प्रोन असेल तर मग बऱ्याच वेळेला त्याच्यातून कोमेडोन्स बनतात, पिंपल्स बनतात. तर अतिरेक पुन्हा आपण जिथे आलो की बॅलन्स शोधायला पाहिजे, कुठल्याच गोष्टीचा अतिरेक चांगला नाही. एपिसोडचं नाव अति तिथे माती. आणखीन एक जर कॉमन प्रॉब्लेम बद्दल बोलता आलं ते म्हणजे आता आपलं जे जनरेशन आहे त्या सगळ्यामध्ये एक प्रॉब्लेम सतत कॉमन दिसतो तो म्हणजे डार्क सर्कल्स. म्हणजे मुलं असो मुली असो आणि मग सतत म्हणजे एकतर झोप वेळेत पूर्ण होत नाही, मग खाण्याच्या वेळा पाळल्या जात नाहीत आणि आपल्याला माहिती आहेत की या गोष्टी जर व्यवस्थित झाल्या तर कदाचित मला त्या डार्क सर्कल्सवर कंट्रोल करता येईल. पण तरी पण जे काही रुटीन आहे, जे काही डिमांड करतं आत्ताचं लाईफ त्याच्यात जमत नाही. तर डार्क सर्कल्ससाठी काय पद्धतीनं अप्रोच करता येऊ शकतो? ओके, तर आपण जेव्हा डार्क सर्कल्सकडे बघूयात तर आधी तर हे समजून घ्यायला पाहिजे की हे डार्कनिंग का दिसतंय. असं नाही आहे की तिथे फक्त रंग चढला आणि त्याच्यामुळे डार्कनिंग दिसतंय. तर डार्क सर्कल्स बघताना जेव्हा आपण बाहेरून बघतो तर तिथे काही पद्धतीचे रिंकल्स असू शकतात किंवा त्वचेची जाडी वाढलेली असू शकते ज्याला आपण अकॅन्थोसिस असं म्हणतो. आणि ते लक्षण असतं डायबिटीसचं किंवा थायरॉइडचं. किंवा जर तुम्ही खूप ओबेज असाल, तुमचं वजन खूप जास्त आहे तर त्यांनी तो एक प्रकार होऊ शकतो. सो त्या केसमध्ये आपल्याला त्याची जी त्वचेची जाडी आहे ती कमी करणं गरजेचं आहे. तिथे रंग चढलेला डेफिनेटली असू शकतो जो की काही पद्धतीची औषधं वापरून निघून जाऊ शकतो. आपण एक 30% म्हणूयात त्याला. तिसरा प्रकार हा पण आहे की ज्यांची त्वचा खूप पातळ असते ना तर त्यांना त्वचेच्या खालच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत, निळसर रक्तवाहिन्या, तर त्या दिसून येतात आणि त्यांनी एक वेगळाच डार्क सर्कल आल्यासारखा वाटतो जो की ट्रीट नाही करू शकत कोणीच.
अजून हे पण आहे की तुमचे जे आईज आहे त्याची ठेवण एक वेगळ्या पद्धतीची असू शकते, बोन स्ट्रक्चर वेगळं असू शकतं. तुमचे जे आईज आहेत ते डीप सीटेड म्हणतो आम्ही, तसे असू शकतात. आणि मग त्या केसमध्ये वेगवेगळ्या अँगल्सला आपण जेव्हा बघतो किंवा वेगवेगळ्या लाईट कंडिशन्समध्ये जेव्हा बघतो तर तिथे एक शॅडो क्रिएट होते आणि आपण त्याला पण डार्क सर्कल्स म्हणतो. सो असं नाही आहे की डार्क सर्कल्सचं एकच रिझन आहे. आणि इंटरनली जर आपण पाहिलं, जेव्हा तुमची आयर्न कमी आहे बॉडीतलं, लोहाचं प्रमाण कमी आहे, व्हिटॅमिन B12चं प्रमाण कमी आहे, तर ते पण तुम्हाला डार्कनिंग देतं, ते पण तुम्हाला अराउंड द आईज डलनेस देतं. तर रिझन जर शोधून काढलं तर त्याच्यानुसार जर त्याची ट्रीटमेंट केली तर तुम्हाला खूप चांगला फरक पडतो. अजून एक प्रकार पण असतो डार्क सर्कल्समध्ये, ज्याला आम्ही PDL म्हणतो, पिगमेंटरी डिमार्केशन लाईन्स. पिगमेंटरी डिमार्केशन लाईन म्हणजे तुमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये त्या ज्या लाईन्स आहेत त्या रन करत असतात आणि मग त्या केसमध्ये तुमच्या फॅमिलीतल्या सगळ्याच लोकांना थोड्या थोड्या प्रमाणात डार्क सर्कल्स असतात. मग असे जेव्हा डार्क सर्कल्स असतात तेव्हा सगळ्या ट्रीटमेंट्स करून पण एक 20% रंग जो तो तिथे राहतो. त्यामुळे असं एक बघितली क्रीम लावली असं काही होत नाही, असं म्हणजे त्यांनी थोड्या प्रमाणात तुम्हाला रिलीफ मिळू शकतो. आता तुम्ही झोपेबद्दल बोललात, मला अजून एक जाणवलंय कायम, बऱ्याचदा जेव्हा खूप कमी झोप झाली असते, 2-3 तास झोपलं असो, तेव्हा ना स्किन खूप ओव्हर सेन्सिटिव्ह झालेली जाणवते बऱ्याचदा. म्हणजे जरा जरी काही लागलं तरी ते दुखायला लागतं आणि हे होतं. हे नक्की काय घडतं? म्हणजे इज इट ड्यू टू स्ट्रेस लेवल वाढली आहे त्याच्यामुळे का वेगळं काही असतं त्याच्यात? नाही, झोपेचा आणि त्वचेचा खरंच खूप जवळचा संबंध आहे. मी माझ्या पेशंट्सला रोज हे सांगते आणि आम्ही ह्याच्यावरती खूप डिबेट्स पण करतो की तुम्ही रात्री 10 पासून सकाळी 5 पर्यंत झोपलं पाहिजे. आणि मग दे कम अप विथ अ लॉट ऑफ थिंग्स की नाही माझं US शिफ्ट आहे, किंवा नाही हे तर जमणारच नाही आहे, 11 वाजता तर ऑफिसच संपतं आहे, मग लेट झोपलं तर काय होईल, लेट मी 8 तास झोपलं तर काय होईल, किंवा मी सकाळी ती झोप कंप्लीट केली तर काय होईल. तर याच्यातनं खूप छोट्या छोट्या गोष्टी जे समजून घेणं खरंच गरजेचं आहे. झोप तुम्हाला 4 वेगवेगळ्या पद्धतीने अफेक्ट करते. एकतर झोपेमध्ये ना सगळे जे हॉर्मोन्स आहेत ते रेग्युलराईज होतात. जसं तुमचा कॉर्टिसॉल हॉर्मोनबद्दल आपण जे बोलतो की स्ट्रेस हॉर्मोन त्याला आपण म्हणतो, आणि हा जो स्ट्रेस हॉर्मोन आहे हा झोपेमध्ये कमी होतो. त्याच्यामुळे त्वचेतले सगळे सूज असणारे जे आजार आहेत तर ते खूप कमी व्हायला लागतात. आणि दुसरी गोष्ट आहे ग्रोथ हॉर्मोन्स. हे जे ग्रोथ हॉर्मोन्स आहे हे नॉर्मल आवर्समध्ये सिक्रेट होत असतात. म्हणजे आपण जेव्हा 10 वाजता झोपतोय तर 10 पासून साधारण 2 वाजेपर्यंत. लहान मुलांमध्ये हे गरजेचे आहेत कारण ते ग्रोथ करतात, पण मोठ्या माणसांमध्ये आपल्यामध्ये ते का गरजेचे आहेत? कारण की तुमच्या बॉडीमध्ये जे काही रिपेअर मेकॅनिझम चाललं असतं तर ते करणं ग्रोथ फॅक्टर्सचं काम आहे. जसं तुम्हाला तुमचं कोलॅजन मेंटेन करायचं आहे, इलॅस्टिन मेंटेन करायचं आहे, किंवा एजिंग व्हायचं नाही आहे, तर तुम्हाला ह्या वेळेतली जी झोप ही त्याच्यासाठी गरजेची होते. आणि तिसरं जे झोपेशी रिलेटेड हॉर्मोन असतं आपण मेलाटोनिन म्हणतो त्याला. जसं मेलाटोनिन सिक्रेट होतं तसं आपल्याला झोप लागते. आणि मेलाटोनिन खूप सुरेख अँटीऑक्सिडंट आहे. म्हणजे तुम्ही जे ग्लुटाथिऑनबद्दल बोलतो आपण, किंवा आपण फ्रेश फ्रूट्स ग्रीन व्हेजिटेबल्स खाण्याबद्दल बोलतो, तर हे जे मेलाटोनिन आहे तुम्हाला झोपेतूनच खूप सुरेख मिळतं आहे. जर तुम्हाला शांत झोप झाली तर तुम्हाला अँटी एजिंग वेगळं काही करायची गरज नाही आहे. झोपेमध्ये अजून हे होतं की ना ट्रान्सइपिडर्मल वॉटर लॉस आपण जे बोललो की तुमच्या त्वचेचं जे मेन फंक्शन आहे तर ते खूप चांगल्या पद्धतीने रेग्युलेट होतं आणि कुठल्याच प्रकारची जी सूज आहे ती जास्त बनत नाही. आणि बॅरियर जे आहे ते त्वचेचं ते चांगलं राहतं, त्याच्यामधून ऑइल प्रोडक्शन चांगलं होतं. आता हे ऑइल प्रोडक्शन का गरजेचं असतं? कारण की ते आपल्याला वेगवेगळ्या बॅक्टेरियाजपासून वगैरे वाचवतं. म्हणून आपल्याला रात्रीच्या झोपेमध्ये ट्रान्सइपिडर्मल वॉटर लॉस आणि ऑइल प्रोडक्शन याचा पण विचार करणं गरजेचं असतं. आता काही लोक असे पण असतात की ज्यांच्यामध्ये क्रॉनिक स्लीप डिप्रायव्हेशन आहे, म्हणजे खूप खूप वर्षांसाठी त्यांची स्लीप सायकल चांगली नाही आहे. मग ह्या लोकांमध्ये तर आणि एक अजून वेगळा प्रकार बघितला जातो ज्याला आपण म्हणतो की प्रो इन्फ्लेमेटरी सायटोकाईन्स जास्त रिलीज होणं, की IL-6 IL-7 आहे, किंवा TNF अल्फा आपण म्हणतो. हे जे सायटोकाईन्स आहेत ते जास्त रिलीज होतात. आणि सायटोकाईन्स काय आहेत की सेल टू सेल, एका सेलला दुसऱ्या सेलला सांगण्यासाठीचं माध्यम आहे की इथे सूज बनायला पाहिजे तुमच्या बॉडीमध्ये. तर न झोपणं हा पण एक रिझन असू शकतो जेणेकरून की तुमच्या बॉडीमध्ये सगळेच इन्फ्लेमेटरी आजार जास्त होतात. तर जे जास्त दिवसांसाठी झोपत नाही त्यांच्यामध्ये पुन्हा सोरियासिस, ॲलोपेशिया एरियाटा आहे, किंवा एक्झिमाज आहे वेगवेगळ्या पद्धतीचे, हे खूप जास्त प्रमाणामध्ये बघितले जातात. बापरे, त्यामुळे झोप खूप महत्वाची आहे परत स्किनसाठी. म्हणजे अल्टिमेटली तेच ना, म्हणजे स्किनच्या बाबतीत आपण बघायला गेलो ना तर बाहेरनं क्रीम लावणं हा आपल्याला एकमेव उपाय दिसतो त्याचा, पण ते तेवढंच नाहीये खरं तर. आणखीन एक ते म्हणजे खूप आपण जे वेगवेगळे आता अँटी एजिंग बद्दल बोललो आणि खूप वेगवेगळे प्रॉडक्ट्स जे वापरतात, तर त्यातलं रेटिनॉल हे एक आहे. म्हणजे आता सगळेजण हे सांगतात की कसं 25 पासनं रेटिनॉल लावायला सुरुवात केला पाहिजे, आणि मग तो अगदी छोटा 0.1% लावायचा आणि मग तो हळूहळू वाढवत न्यायचा वगैरे, असं खूप जण सांगतात. तर एकतर रेटिनॉल कसं काम करतं आणि इतक्या कमी वयापासून वापरायला सुरू केला पाहिजे का? अच्छा,
सो रेटिनॉल जर आपण पाहिलं तर विटॅमिन ए जो आहे ना, तर त्याचे वेगवेगळे टाईप्स असतात आणि ते वेगवेगळ्या पद्धतीने त्वचेमध्ये वापरले जातात. रेटिनॉल हा त्याच्यातला एक प्रकार झाला जो की DNA जे आहे, ज्याला डॅमेजेस झाले त्याचं रिपेअरचं काम करतो आणि मग इंटर्न तुमच्या बॉडीमधलं, तुमच्या त्वचेच्या मधलं जे कोलाजन आहे आणि इलॅस्टिन आहे ते वाढायला सुरुवात होतं. हे सगळ्यांनाच पाहिजे. बट विटॅमिन ए जर आपण विचार केला ना, तर ते प्रेग्नन्सीमध्ये पण घ्यायला नको पाहिजे असतं, कारण की काही काही टाईप ऑफ विटॅमिन ए हे सेफ नाही आहेत. सो रेटिनॉल जरी आपण पकडला तर तो टेरॅटोजेनिक असू शकतो, म्हणजे आपल्या पोटामध्ये जे बाळ आहे त्याला तो अपाय करू शकतो. सो हे जे ओव्हरऑल सगळे लोक करतात ना, की 22शीपासून किंवा 25शीपासून रेटिनॉल वापरायला सुरुवात करणं, ही बिलकुल चांगली गोष्ट नाही आहे. बिकॉज आपण मगाशीच बोललो की त्वचा ही अशी गोष्ट नाही आहे जे प्लास्टिक आहे, त्याच्यावरती आपण काहीतरी लावलं आणि ते बाहेरच्या बाहेर राहणार आहे. जेव्हा आपण एखादी गोष्ट कंटिन्युअसली वापरतो ती काही प्रमाणामध्ये आतमध्ये शोषली जाते. सो मग याच्यावरती उपाय काय असू शकतो, तर काही प्रेग्नन्सी सेफ रेटिनॉल्स असतात जे आपण अर्ली एजमध्ये वापरू शकतो, की 25शीपासून साधारण एक 40शीपर्यंत वगैरे. आणि मग एकदा तुमचं फॅमिली प्लॅनिंग कंप्लीट झालं की देन यू कॅन शिफ्ट टू अ रुटीन रेटिनॉल. पण या खूप बारकाई असलेल्या गोष्टी आहेत. तर हे एवढं सगळं लक्षात आलं की बाबा झोप महत्त्वाची आहे, आपल्याला खाणं महत्त्वाचं आहे, मेंटल हेल्थ ही त्याचा इम्पॅक्ट आहे. पण हे सगळं ठरवून पण तरी होतं की काहीतरी एक 2-3 गोष्टी करू शकतो कमी, म्हणजे ज्या सोप्या आहेत त्या केल्याने माझी स्किन ॲटलिस्ट तात्पुरती तरी वर्ण बरी दिसेल म्हणण्यापेक्षा सिम्पल स्किन केअर रुटीन काही असू शकतं का? येस. तर एखाद्याची त्वचा जर एकदम नॉर्मल आहे तर त्यांनी कशा पद्धतीचं स्किन केअर रुटीन करावं ते आपण बघूयात. ते जे स्किन केअर रुटीन आहे ते वयानुसार वेगवेगळं असू शकतं. जेव्हा तुम्ही यंग आहात खूप जास्त, आपण असा विचार करूया की 25शीपर्यंत आहात तुम्ही, तर तेव्हा तुमच्या त्वचेमध्ये सगळ्या गोष्टी खूप चांगल्या आहेत, तर तुम्हाला खूप प्रॉडक्ट्स वापरायची गरज नाही, पण प्रोटेक्ट करायची गरज आहे. तो प्रोटेक्शन म्हणजे सकाळी आपण जे त्वचेवरती लावतो, की एखादं एक खूप सुरेख सनस्क्रीन लावणं, एक सुरेख मॉइश्चरायझर लावणं, एवढी जरी गोष्ट तुम्ही खूप कन्सिस्टंटली केली तरी सुद्धा इट इज गुड स्किन केअर रुटीन फॉर अ पर्सन हु इज व्हेरी यंग. जेव्हा तुम्ही एक सर्टन एज क्रॉस करताय, 25शीपासून आपण असा विचार करूयात की 40शीपर्यंत वगैरे, तर असं होतं की नॅचरली तुमच्या त्वचेमधले जे आर्द्रता आहे किंवा त्वचेमधलं जे कोलाजन आहे, इलॅस्टिन आहे, ते हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते. तर तेव्हा तुम्ही प्रोटेक्शन तर करायलाच पाहिजे, पण त्याच्याबरोबरही थोडंसं रिपेअरच्या गोष्टी पण करायला हव्यात. तर प्रोटेक्शनमध्ये आपण सकाळी एक मॉइश्चरायझर लावूयात, एक सुरेखचं सनस्क्रीन लावूयात आणि मग रात्रीच्या वेळेला आपण रिपेअर करण्यासाठीचे काही इन्ग्रेडियंट्स आहेत ते वापरूयात. आणि त्याच्यामध्ये मॉइश्चरायझेशनचा पण तेवढाच पार्ट आला. बाकीचे इन्ग्रेडियंट्स आहेत जसं की आपण पुन्हा बोललो की एक चांगला फॉर्म ऑफ रेटिनॉल, विटॅमिन सी आहे किंवा मलबेरी एक्स्ट्रॅक्ट्स आहेत, अँटीऑक्सिडंट आहेत, अशा काही गोष्टी आपण रात्री लावू शकतो. आणि हे झालं ह्या एजच्या लोकांसाठी. आणि जे आपण हायर एजचे लोक म्हणूयात 40शीच्या पुढे, तर त्यांना रिपेअरसाठी स्वतः प्रयत्न केले जे गरजेचे आहेत. तर त्यांनी हायर स्ट्रॉंगर फॉर्म्स ऑफ रेटिनॉल वगैरे बाहेरून लावलं गेलं पाहिजे, बट आतून पण त्यांनी फ्रेश फ्रूट्स आणि ग्रीन व्हेजिटेबल्स जे ते खूप जास्त प्रमाणात कन्झ्युम करणं हे तेवढंच गरजेचं होतं जेवढं आपण बाहेरून अप्लाय करतो. जर मला सकाळचा प्रोटेक्शनबद्दल बोलायचं झालं तर मला हे पण खूप सांगावंसं वाटतं की ना, एका गोष्टीचा आपण जे अतिरेक आहे ते जसं बोलतो की सकाळी आपल्याला माहिती आहे की सनस्क्रीन लावायचं आहे, मग पूर्वी 30 SPFचे सनस्क्रीन्स आले, मग 50 SPFचे सनस्क्रीन आले, मग तो 60 झाला, मग 70 झाला, मग आता 100 SPF आहे, 110 SPFचे पण सनस्क्रीन्स आहेत. बट असं आहे का की एकच गोष्ट आपण एवढी ताणून धरणं गरजेचं आहे? जर आपण 50 SPF वापरतोय तर ते सफिशियंट इनफ आहे. आणि असंही नाही आहे की सन हा एकच फॅक्टर आहे जो तुम्हाला दिवसभर डॅमेज करतोय. देर आर मेनी अदर थिंग्स. आपण जे बोललो, सूर्यप्रकाश तर डॅमेज करतोय, बरोबरीने जेव्हा आपण बाहेर आहे तेव्हा पोल्युशन आहे सगळीकडे, पोल्युशन डॅमेज करते, तर यू हॅव टू हॅव अ पोल्युशन कंट्रोल इन द प्रॉडक्ट दॅट यू आर युझिंग. जेव्हा आपण बाहेर जातच नाही आहे जास्त, आपण जेव्हा ऑफिसमध्ये आहे आणि कम्प्युटरच्या समोर आहे, मोबाईलच्या समोर आहे, तर त्याच्यामधून HEV नावाचा एक रेडिएशन आहे जो त्वचेवरती येत असतो आणि आजकाल खूप लोकांमध्ये त्याच्यामुळे एजिंग दिसून येतं आहे. तर असं होणार का की मी फक्त SPF लावलं तर ते सफिशियंट आहे किंवा हायर SPF लावलं तर सफिशियंट आहे? तुम्हाला हे पण पाहिजे की त्याच्याबरोबरीने तुम्ही HEVला पण एक प्रोटेक्शन जे ते दिलं गेलं पाहिजे आणि थोडेसे अँटीऑक्सिडंट्स पण पाहिजे जे की थोडा छोटा मोठा असा जो डॅमेज आहे तो रिपेअर करतायत. आता अँटीऑक्सिडंटमध्ये पण जर आपण पाहिलं तर मग आपल्याला वाटतं की विटॅमिन सी. मग विटॅमिन सी म्हणजे खूपच, विटॅमिन सीनी सगळ्याच गोष्टी होऊन जायला पाहिजे, तो मॅजिक मॉलिक्युल आहे. पुन्हा तसंही नाही आहे. विटॅमिन सी जर आपण फक्त वापरतोय सकाळी तर दॅट इज नॉट सफिशियंट इनफ. विटॅमिन सीला आपण जेव्हा E बरोबर देतोय तर तेव्हा तो तुम्हाला प्रोटेक्शन, सन प्रोटेक्शन आहे तो देणार आहे. आणि जर आपल्याला रिपेअर मेकॅनिझम पाहिजे तर त्याला बाकी अँटीऑक्सिडंट बरोबर देणं गरजेचं आहे. तर या छोट्या छोट्या गोष्टी सगळ्या लक्षात घेऊन जर तुम्ही तुमचं प्लॅनिंग करत असाल तर यू आर वेल प्रोटेक्टेड.
बापरे, म्हणजे हे ती न संपणारी लिस्ट आहे खरं तर, की याच्यामुळे हे मिळणार नाही, याच्यामुळे ते मिळणार नाही. मला या पूर्ण एपिसोडमध्ये आज एवढं तर लक्षात आलं की काय त्या तुमच्या सलूनवाल्या दादाला किंवा तुमच्या ब्युटी पार्लरवाल्या ताईला किंवा इंटरनेटवरच्या ChatGPT जेवढं माहिती असेल त्यापेक्षा जास्त आपण डर्मॅटकडे जाऊन त्या गोष्टींची माहिती घेतली पाहिजे. ऍब्सोल्युटली. मला एक छोटासा प्रश्न आहे, हे राहिलं म्हणजे ते फेस वॉश, ते फेस सोप फ्री वापरायचं, हे वापरायचं, नक्की कुठलं वापरायचं का? ओके. त्याचं पण असं अच्छा, तर आपण फेस वॉशेसबद्दल एक बेसिक गोष्ट बघूयात. सगळ्यात महत्त्वाचं फेस वॉशचं काम काय आहे की तुमच्या त्वचेवरती जे डस्ट आहे, जे पोल्युशन पार्टिकल आहे त्यांना क्लीन करायचं आणि जर एक्सेस ऑइल त्वचा बनवत असेल तर तिला काढून टाकायचं विदाऊट डॅमेजिंग युअर स्किन, त्याचा pH वगैरे बॅलन्स न बिघडवता. बट जर आपण स्ट्रॉंगर फेस वॉशेस वापरले ज्याच्यामध्ये खूप ॲसिड्स आहेत किंवा घर्षण करणाऱ्या गोष्टी वापरल्या तर त्यांनी ह्या गोष्टी तर निघतात, बट बरोबरीने त्वचेचं नॅचरल मॉइश्चर निघून जातं, pH इम्बॅलन्स होऊन जातो आणि मग आपल्याला टोनर वापरायची गरज आहे pH बॅलन्स करायला, मॉइश्चरायझर वापरायची गरज आहे पुन्हा जो गेलेला लेअर आहे तो काढून पुन्हा रिप्लेनिश करण्यासाठी. सो त्याच्याऐवजी आपण एक माइल्ड जेंटल फेस वॉश वापरावा जो की आपल्यासाठी सुटेबल आहे आणि तो आपला pH बिघडवत नाही आहे. सो दॅट इज अ बेटर वे ऑफ युझिंग एनी फेस वॉश. सो डू नॉट लुक फॉर अ फेस वॉश विच इज ट्राईंग आउट युअर स्किन. तुम्ही फेस वॉश केल्या जेव्हा स्वतःच्या त्वचेला बघताय आणि जर तुम्हाला खेचल्यासारखी वाटते, ओढल्यासारखी वाटते, तो फेस वॉश तुमच्यासाठी योग्य नाही आहे. जर तुम्हाला फेस वॉशमध्ये विजिबल स्क्रबिंग पार्टिकल्स दिसत आहेत तर तो फेस वॉश तुमच्यासाठी योग्य नाही आहे. अशा पद्धतीचे फेस वॉश आपण वापरू नयेत. बापरे, त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं की फायदा होतो त्याने डॅमेज जास्त होतो. म्हणजे मला आठवतं की मी स्किन फेस वॉश वापरला तर हा असं जरा ताणल्यासारखं टाईट झाली आहे स्किन वाटतं, ते टाईट नाहीये. नाही, ते बेसिकली तुमचं मॉइश्चर काढून घेते आणि ते तुमच्या स्किनसाठी चांगलं नाही आहे. आय गेस खूप महत्त्वाचं एक पर्स्पेक्टिव्ह मिळाला आपल्याला स्किन केअर बद्दलचा, की ते फक्त वर्ण नाही आहे, आतून पण आहे, इथून पण आहे, त्याच्याकडे आपण होलिस्टिकली बघणं गरजेचं. मला आता शालिनी आठवते, मला शालिनी आता पटायला लागली. मला तर ह्याच्यामुळे बघायला लागेल असं वाटतं. बट येस, थँक्यू सो मच तुम्ही आलात आणि आमचे जे काही छोटे छोटे प्रश्न होते स्किन केअर बद्दलचे ते सोडवायला मदत केली. खूप खूप आभार तुमचे. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा. तुमच्या डोक्यातले असे काही स्किन बद्दलचे प्रश्न असतील तर ते खाली टाका, म्हणजे आपण सगळे त्याच्यावरती भांडत बसूयात खाली कॉमेंट्समध्ये. येस, आणि प्लीज सबस्क्राईब करा. आता आपले नुकतेच 4 लाख झालेले आहेत यावर्षी आणि आपल्याला पुढच्या वर्षी 1 मिलियन करायचं आहे. त्याच्यामुळे जरा लागा कामाला, पाठवा सगळ्यांना, तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ. एकच लक्ष, दशलक्ष. हे मस्त आहे. धन्यवाद. लोभ असावा.